Shall we turn to 1 Corinthians chapter 2? पहले कोरिन्थियस पत्र दूसरा अध्याय पहले कुरिन्थ के दूसरे अध्याय की हम ओर आ जाए And read verses 9 and 10. 9 आणि 10 वचन वाचूया. और उसकी 9 और 10 वचन को पढ़े। परंतु जैसा लिखा है कि जो आंख ने नहीं देखी और कान ने नहीं सुना और जो बातें मनुष्य के चित्त में नहीं चढ़ी वे ही हैं जो परमेश्वर ने अपने प्रेम रखने वालों के लिए तैयार की हैं। परंतु परमेश्वर ने उनको अपनी आत्मा के द्वारा हम पर प्रकट किया, क्योंकि आत्मा सब बातें वरन परमेश्वर की गूढ़ बातें भी जांचता है। But as it is written, eye hath not seen, nor ear heard, neither have entered into the heart of man the things which God hath prepared for them that love him. But God hath revealed them unto us by his Spirit, and the Spirit searcheth all things, yea, the deep things of God. हे तर या शास्त्र लेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. Praise the Lord. परमेश्वराच्या नावाची स्तुती असो. प्रभु की स्तुति हो। The Bible says that where 2 or 3 are gathered together in Jesus' name, Jesus is there. शास्त्र लेख म्हणते जेथे 2 किंवा 3 जण परमेश्वराच्या नावाने एकत्रित होतात त्यांच्यामध्ये तो आहे. शास्त्र कहता है कि जहाँ पर 2 या 3 लोग उसके नाम पर इकट्ठा होते वहाँ पर यीशु उपस्थित है। How many of you can say Jesus is here this evening? किती लोक असं म्हणू शकता की येशू आमच्यामध्ये आज आहे? हम में से कितने लोग यह कह सकते हैं कि आज यीशु हमारे बीच में है? Hallelujah. For that sweet presence of Jesus in our midst, let us all praise him. येशूचं गोड सानिध्य आपल्यामध्ये आहे म्हणून या परमेश्वराचा धन्यवाद करूया. प्रभु का मधुर सम्मुख हमारे बीच में, इसलिए हम ये प्रभु का धन्यवाद करें। Praise the Lord. Praise you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Lord. Praise you, we praise you, we praise you, we praise you, we praise you. That Jesus is going to speak to us this evening. आणि आज सायंकाळी तोच येशू आपल्याशी बोलणार आहे. वही यीशु आज शाम को हमसे बातें करने वाला। The same Jesus should open our ears to listen to his voice. तोच येशू त्याचे वचन ऐकण्यासाठी आपले कान उघडले पाहिजे. और उसके वचन को सुनने के लिए वही यीशु हमारी कानों को खोल देना। That the Lord might open our ears to hear his voice. Let us all praise him. त्याची वाणी ऐकण्यासाठी देवाने आपले कान उघडले पाहिजे म्हणून या धन्यवाद करूया. उसकी वाणी सुनने के लिए प्रभु हमारे कानों को खोलने के लिए हम प्रभु को स्तुति करें। Praise the Lord. Praise you, Jesus. Praise you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, we 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 praise you. We have 3 evenings to listen to the word of God. देवाचं वचन ऐकण्यासाठी आपल्यासाठी 3 सायंकाळ आहेत. प्रभु का वचन सुनने के लिए हमारे लिए 3 शाम है। I would like to share the word of God with you under a central title, namely Heaven and Hell. आणि स्वर्ग आणि नरक या शीर्षकाखाली मी तुम्हाबरोबर देवाचं वचन वाटणार आहे. और एक केंद्र पदवी जो स्वर्ग और नरक, उसी के आधार पे आज हम सीखने वाले हैं। Now, different religions have different viewpoints about heaven and hell. स्वर्ग आणि नरकाविषयी वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. स्वर्ग और नरक के बारे में अलग अलग धर्मों को अलग अलग दृष्टिकोण है। Some say there is no heaven, there's no hell. काही लोक म्हणतात नरकही नाही आणि स्वर्गही नाही. कई लोग कहते हैं कि नरक भी नहीं है और स्वर्ग भी नहीं है। Some say there's no life after death. आणि काही म्हणतात मरणानंतर जीवन नाही. और कई कहते हैं कि मृत्यु के बाद जीवन भी नहीं है। Some affirm all 3. They say there is heaven, there is hell, there is life after death. काही लोक म्हणतात स्वर्ग आहे, नरक आहे आणि मरणानंतर जीवनही आहे. और कई लोग यह कहते हैं कि स्वर्ग भी है, नरक भी है और मृत्यु के बाद एक जीवन भी है। Some say whether there's hell or heaven or God or life after death, whatever it is, I don't care. I want to enjoy my life now. काही लोक म्हणतात स्वर्ग असो, नरक असो, मरणानंतर जीवन असो, देव असो, काही असो, पण मला ह्या जीवनामध्ये जगत असताना मला अनुभव करायचा आहे, आनंद मानायचा आहे. कई लोग कहते हैं कि स्वर्ग होने दो, नरक होने दो, परमेश्वर होने दो, मृत्यु के बाद जीवन भी होने दो, लेकिन मुझे ये पृथ्वी में मौज बनाना। But somehow all categories of people are forced to listen to such a topic about life after death, about heaven and hell. काही असो, प्रत्येक मानवाला हे जे विषय आहे ते ऐकायचंच आहे. स्वर्ग आहे, नरक आहे आणि मरणानंतर जीवन आहे. लेकिन कैसे भी हो, यह स्वर्ग और नरक के बारे में और मृत्यु के बाद जो जीवन है उसके बारे में लोगों को सुनना ही है। So we are sharing this word of God with you under this theme, not because it is an interesting topic,
but because it is very real and very important in our life. हे स्वर्ग आणि नरक खूप आवडती गोष्ट आहे म्हणून ऐकायचं नाहीये, पण हे जे आहे अस्तित्वात आहे, वास्तविक आहे म्हणून आपल्याला ऐकायचं आहे. यह स्वर्ग और नरक बहुत ही दिलचस्पी वाली बात है, इसलिए आज हमको वो बताना नहीं चाहते, बल्कि वो हमारे जीवन में एक मुख्य बात है, इसलिए हम बता रहे हैं. Now before getting into the topic, ह्या विषयाच्या विषयामध्ये जात अगोदर वो विषय में प्रवेश करने से पहले I would like to share an interesting story with you. तुम्हाबरोबर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक दिलचस्पी की कहानी मैं आपके साथ बांटने के लिए चाहता हूँ. But before that, I want to answer some questions that intellectuals ask about heaven and hell. काही बुद्धिमान लोक जे स्वर्ग आणि नरकाविषयी काही प्रश्न विचारतात त्याचं उत्तर मी देऊ इच्छितो. और कई बुद्धिमान लोग जो स्वर्ग और नरक के बारे में जो प्रश्न करते हैं उसके कई जवाबों को मैं देना चाहता हूँ. There are some people who don't believe in God. There's no God, there's no heaven, there's no hell. काही लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, ते म्हणतात स्वर्गही नाही आणि नरकही नाही. कई लोग ऐसे जो परमेश्वर पर विश्वास नहीं करते और ये भी कहते हैं कि स्वर्ग भी नहीं नरक भी नहीं. So if we say there is heaven, there is hell, there is God, there is life after death, आणि जर आपण म्हणतो की स्वर्ग आहे, नरक आहे, देव आहे आणि मरणानंतर जीवन आहे, लेकिन अगर हम बोलते हैं कि स्वर्ग है, नरक है, मृत्यु के बाद जीवन है और परमेश्वर भी है, the question that they will ask is, okay then, prove it to me. आणि जर आपण त्यांना म्हटलो की असं आहे तर ते म्हणतील आम्हाला प्रमाणित करून दाखवा, नाही तर सिद्ध करून दाखवा. अगर हम ऐसे कहते हैं तो वे लोग हमसे यही कहते हैं, ये हमको साबित करके दिखा. So there's no way of proving that there is God, or there's no way of proving intellectually from this world that there is a life after death, or there is heaven or hell. आणि जर आपल्याला त्यांना साबूत करून दाखवायचं आहे, प्रमाणित करून दाखवायचं आहे की स्वर्ग आहे, नरक आहे, मरणानंतर जीवन आहे आणि देव आहे, तर आपल्याला बुद्धीच्या योगे काही करता येत नाही, सांगता येत नाही. अगर हमको उनको साबित करके दिखाना है कि परमेश्वर है, स्वर्ग है, नरक है, मृत्यु के बाद एक जीवन भी है, तो बुद्धि के रूप से हम कर नहीं पाएंगे. So those who believe in heaven and hell and God and life after death seem to be defeated at that question. आणि त्या प्रश्नासमोर जी व्यक्ती असा विश्वास करते की मरणानंतर जीवन आहे, स्वर्ग आहे, नरक आहे आणि देव आहे, तो त्यांच्या पुढे पराजित होणार. और जो व्यक्ति विश्वास करता है कि परमेश्वर है, स्वर्ग है, नरक है, ऐसा एक प्रश्न के सामने वो व्यक्ति भी हार जाता है. But the good news is you can ask them the same question. पण एक सुवार्ता ही आहे, तुम्हीही ते प्रश्न विचारू शकता. लेकिन खुश खबर यह है कि आप भी उनको यही सवाल कर सकते हो. When they ask you saying, prove to me that there is heaven and hell and God and life after death, you can ask them back, prove to me that there is no God, no heaven, no hell, no life after death. They will be as ignorant as we are who believe in all these things. जेव्हा ते आपल्याला विचारतात स्वर्ग आहे, नरक आहे, देव आहे आणि मरणानंतर जीवन आहे ह्याचं प्रमाणित करून दाखवा, तेव्हा आपणही जर त्यांना विचारलो देव नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, मरणानंतर जीवन नाही, ह्या गोष्टींची तुम्ही प्रमाणित करून दाखवा, तर तेही आपल्या सारखे तेही निशब्द राहतील. जब हम उनको स्वर्ग, नरक और मृत्यु के बाद जीवन है, परमेश्वर है, ये वो साबित करने के लिए कहते, हम उनको जब सवाल करते कि तुम यह साबित करके दिखाओ कि परमेश्वर नहीं है, स्वर्ग और नरक नहीं है, मृत्यु के बाद जीवन है, तो वे लोग कर नहीं पाएंगे, वे अनजान होकर दिखाई देते हैं. So the truth is this, both the believer and the non-believer are equally blind. The believer cannot provide evidence for heaven and hell, and the non-believer cannot provide evidence for the non-existence of heaven and hell. हे गोष्ट हे आहे की अविश्वासी आणि विश्वासी दोघेही एकसारखेच आहे, कारण स्वर्ग नरक आहे हे विश्वासणारा जो आहे ते सांगता येत नाही आणि अविश्वासणाऱ्याला स्वर्ग नाही, नरक नाही हेही त्याला सांगता येत नाही. अभी विश्वासी और अविश्वासी भी एक समान होकर दिखाई देता है, क्योंकि स्वर्ग है, नरक है, वो विश्वासी भी सबूत के साथ दिखा नहीं सकता, और स्वर्ग नहीं है, नरक नहीं है, वो भी अविश्वासी भी सबूत के साथ दिखा नहीं सकता. So because both are equally blind in this thing, both are equally ignorant in this regard, let not the unbeliever think that he is more intelligent than the believer. हे गोष्ट सांगण्यामध्ये आपण निरर्थक ठरतो, आपण निसहाय ठरतो, आपण आंधळे होतो, अजाण आहोत, म्हणून जो आहे अविश्वासणारा आपल्यावर प्रबळ होऊ नये. और लेकिन अभी यह दोनों को नहीं मालूम है, ये अनजान होकर रहते हैं, इस बात को जानते हुए एक अविश्वासी को हमारे ऊपर प्रबल होने का अनुभव नहीं होना. The atheist believes there is no God, there is no heaven, there is no hell. The theist, or the one who believes in God, believes there is God, there is heaven and hell. Both are faith. आणि जो आहे नास्तिक व्यक्ती देव नाही, स्वर्ग नरक नाही, मरणानंतर जीवन नाही या गोष्टींवर विश्वास करतो, आणि एक धार्मिक भक्तजन जो आहे हे विश्वास ठेवतो की देव आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, मरणानंतर जीवन आहे. एक नास्तिक व्यक्ति कहता है कि परमेश्वर नहीं, स्वर्ग नहीं, मृत्यु नहीं, और मृत्यु के बाद जीवन भी नहीं है, लेकिन एक विश्वासी कहता है कि नहीं, परमेश्वर है, स्वर्ग है, नरक है, मृत्यु के बाद जीवन भी है, दोनों का विश्वास ही है.
So the atheist also believes that these things do not exist. So his is also faith, ours is also faith. जेव्हा नास्तिक म्हणतो की ह्या गोष्टी नाहीत तर तेही त्याचा विश्वास आहे आणि आपण जे विश्वास करतो की ह्या गोष्टी आहेत तेही एक विश्वास आहे. तो ये नास्तिक जो विश्वास कर रहा है कि परमेश्वर नहीं, स्वर्ग नरक नहीं, वो भी उसका एक विश्वास है, और हम जो विश्वास करते वो भी विश्वास ही है. Now I'm only answering to the intellectuals in the beginning, and then we'll get into the topic about heaven and hell. बुद्धिमानांच्या प्रश्नांना मी उत्तर देत आहे आणि त्यानंतर आपण स्वर्ग आणि नरक हा विषय पाहूया. ये बुद्धिमान लोगों की प्रश्नों का जवाब देने के बाद ही मैं अपने विषय में प्रवेश करूंगा. One more point for the thinkers. आणि विचार करणाऱ्यांना अजून एक मुद्दा आहे. और ये विचार करने वालों का और एक मुद्दा है. I'm going to place an argument before you. मी तुमच्या पुढे एक वादविवादाचा प्रश्न ठेवित आहे. मैं आपके सामने एक वाद विवाद का प्रश्न रखता हूँ. Suppose this brother believes in God. उदाहरणासाठी हा भाऊ जो आहे देवावर विश्वास ठेवतो. मान लीजिए कि यह भाई परमेश्वर पर विश्वास रखता है. And assume I don't believe in God. आणि मी जो आहे देवावर विश्वास ठेवित नाही असं तुम्ही विचार करा. और यह मान लो कि मैं परमेश्वर पर विश्वास नहीं करता. He believes in heaven and hell, in life after death. I don't believe in all these things. हा भाऊ जो आहे स्वर्ग नरक मरणानंतर जीवन ह्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि मी विश्वास ठेवत नाही असं विचार करा. और यह भाई जो है स्वर्ग और नरक और मृत्यु के बाद जीवन, उस पर विश्वास कर रहा है. मैं इन बातों पर विश्वास नहीं कर रहा. Suppose what I say is true. आणि उदाहरणार्थ असं विचार करा की ज्या गोष्टी मी बोलत आहे ते खरे आहे. और मान लीजिए कि मैं जो कह रहा हूं वही अगर सत्य है. Suppose the truth is that there is no God, no heaven, no hell, no life after death. असं विचार करा की ह्या गोष्ट सत्य असतील की स्वर्ग नाही, नरक नाही, मरणानंतर जीवन नाही. आप सोच लीजिए कि ऐसा कोई परमेश्वर नहीं, या नरक और स्वर्ग नहीं और मृत्यु के बाद जीवन नहीं है. Now both of us die. आणि आम्ही दोघंही आता मरण पावतो. हम दोनों लोग मर जाते हैं. What does he lose? आणि ह्या भावाला काय गमावतो, तो काय गमावणार आहे. वो भाई क्या खो देता है. All that he has experienced is that he's been a fool in believing in God and heaven and hell and life after death. आणि तो जेव्हा जिवंत होता तेव्हा देव आहे, मरणानंतर जीवन आहे, स्वर्ग आणि नरक आहे, ह्या गोष्टींवर विश्वास ठेवून तो काय मूर्ख ठरला. वो जो जीवित था तब वो परमेश्वर पर विश्वास किया, स्वर्ग और नरक पर विश्वास किया, मृत्यु के बाद जीवन है उस पर विश्वास किया, वो मूर्ख है. I'm not going to live after my death to make fun of him and say, see, I won the battle. And he's not going to live after his death to be disappointed, what a fool I was. We are going to return to the dust, that's all. मी मरणानंतर मी जिवंत राहणार नाही आणि त्याला पाहून मी त्याच्यावर हसणार नाही, असं म्हणणार नाही, पहा तू काय केलास, तू तर विश्वास ठेवत होतास, आता काय आहे. आणि तो भाऊही जिवंत राहणार नाही, कारण मरणानंतर तो असं निराश होणार नाही की अरे मी कसं जीवन जगलो म्हणून. मैं भी ऐसा नहीं सोचूंगा कि मेरे मृत्यु के बाद मेरा एक जीवन है और मैं उसकी ठट्टा कर सकूंगा, देखो एक ऐसा एक जीवन बिताया. और वैसे ये भाई भी उसके मृत्यु के बाद उसके लिए भी कोई जीवन नहीं, वो भी ये उसको निराश होने का कोई मौका नहीं मिलता. So when there is no hell or no heaven or no God, no life after death, this man, he loses nothing by believing in all these things. आणि जेव्हा स्वर्ग नाही, नरक नाही, देव नाही, मरणानंतर जीवन नाही असं असताना जर हा भाऊ विश्वास ठेवतो की ह्या गोष्टी आहेत तर तो मेल्यानंतर त्याचं काहीही तो गमावणार नाही. अगर एक व्यक्ति कहता है कि उसमें कोई परमेश्वर नहीं, मृत्यु नहीं, मृत्यु के बाद जीवन नहीं, स्वर्ग नहीं, नरक नहीं, लेकिन अगर एक भाई विश्वास करने से उसको कोई नुकसान नहीं. Now come to the second part. आता दुसऱ्या भागामध्ये येऊया. दूसरे भाग में आइए. Suppose hell and heaven and God and life after death are true. उदाहरणासाठी जर स्वर्ग आहे, नरक आहे, देव आहे आणि मरणानंतर जीवन आहे तर, आणि हे सत्य असेल तर, सोच लीजिए कि परमेश्वर है और स्वर्ग और नरक है, मृत्यु के बाद जीवन है, वो बात अगर सत्य है तो. And both of us die. आणि आम्ही दोघंही मरतो. और हम दोनों मर जाते. This man has lived according to that and he now enters into eternity. आणि हा व्यक्ती जो आहे त्या वचनानुसार जीवन जगला आणि तो आता सार्वकालिकता किंवा नित्यतामध्ये प्रवेश करतो. यह व्यक्ति उसके अनुसार जीवन बिताया, अभी वो नित्य जीवन में प्रवेश कर लिया. But I am in trouble. पण आता मी संकटामध्ये आहे. लेकिन मैं संकट में आ गया. Because I didn't believe in all these things after I die. I'm in big trouble. आणि आता ह्या जिवंत असताना ह्या गोष्टींवर विश्वास न केल्यामुळे मरणानंतर मी संकटात पडलो. मैं जब जीवित था तब इन बातों पर विश्वास नहीं किया, इसलिए मृत्यु के बाद अभी बड़े संकट में फंस गया. So the conclusion is this: intellectually speaking, it's better to believe in heaven and hell than not to believe in heaven and hell. सारांश हे आहे की आपण जिवंत असताना स्वर्ग आणि नरक आहे ह्या गोष्टींवर विश्वास करणे उत्तम आहे.
और उसका सारांश यही है कि बुद्धिमान होकर स्वर्ग है, नरक है, वो जो भी है उसको हम विश्वास करके जीवन बिताना वही उचित है। But today we want to tell you we are believing in heaven and hell and God and life after death not because it's better to believe intellectually, but because we have received it in God's word. आणि ह्या बुद्धीच्या नामाने किंवा बुद्धीच्या अर्थाने स्वर्ग आहे, नरक आहे, मरणानंतर जीवन आहे, देव आहे, ह्या गोष्टींना आपण प्राप्त केलेल्या आहे. हे बुद्धीच्या अर्थाने नव्हे, पण आपल्याला हे प्राप्त झाले आहे देवाकडून, म्हणून आपण ह्यावर विश्वास ठेवतो. और परमेश्वर है, स्वर्ग और नरक है और मृत्यु के बाद जीवन है. बुद्धि के अनुसार हम उसको नहीं मानते, बल्कि परमेश्वर के वचन के द्वारा हमको दिया गया, इसलिए हम उसको विश्वास करते हैं. Today we are going to see a few things about heaven, and tomorrow, God willing, we will see a few things about hell. आज आपण स्वर्गाविषयी काही गोष्टींवर विचार करणार आहोत आणि उद्या नरकाविषयी. आज हम स्वर्ग के बारे में कई बातों पर ध्यान करेंगे और कल जो नरक के कई विषयों के ऊपर ध्यान करेंगे. Now, normally people say good people go to heaven and bad people go to hell. आणि साधारण लोक म्हणतात की चांगले लोक स्वर्गात प्रवेश करतात आणि वाईट लोक नरकामध्ये. साधारण तौर से लोग कहते हैं कि अच्छे लोग स्वर्ग में जाते हैं और बुरे लोग नरक में जाते हैं. But this Bible that I hold does not say that. पण हे जे पवित्र शास्त्र मी हातात धरलेलं आहे ते तसं म्हणत नाही. लेकिन मैं जो पवित्र शास्त्र हाथ में रखा हूं वो वैसा नहीं कहता. And that's why we have a different message for you. It's not what everybody says. सर्व लोक म्हणतात तसे नाही, पण आज आम्ही तुम्हाला एक विशेष सुवार्ता देणार आहोत. इसलिए आज सभी लोग बोलने वाले ऐसा कोई संदेश नहीं, हमारे लिए आपके लिए एक खास संदेश है. The Bible does not say that good people will go to heaven and bad people will go to hell. पवित्र शास्त्र असं म्हणत नाही की चांगले लोक स्वर्गात जातील आणि वाईट लोक नरकात. यह पवित्र शास्त्र यह नहीं कहता कि अच्छे लोग स्वर्ग में जाएगा और बुरे लोग नरक में जाएंगे. The Bible says that bad people will go to hell and good people will also go to hell. पण शास्त्र म्हणते की वाईट लोक तर नरकात जातीलच, पण चांगले लोकही जातील. लेकिन पवित्र शास्त्र कहता है कि बुरे लोग तो नरक में जाएंगे और अच्छे लोग भी नरक में जाएंगे. You turn to Psalm 53 and read verses 2 and 3. 53 स्तोत्र 2 आणि 3 वचन वाचूया. 53 भजन उसका 2 और 3 वचन हम पढ़े. परमेश्वर ने स्वर्ग पर से मनुष्य के ऊपर दृष्टि की ताकि देखे कि कोई बुद्धि से चलने वाला व परमेश्वर को पूछने वाला है कि नहीं. वे सब के सब हट गए, सब एक साथ बिगड़ गए, कोई सुकर्मी नहीं, एक भी नहीं. क्या उन सब अनर्थकारियों को कुछ भी ज्ञान नहीं? God looked down from heaven upon the children of men to see if there were any that did understand, that did seek God. Every one of them is gone back. They are altogether become filthy. There is none that doeth good, no, not one. कोणी समज आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. ते एकूण एक मार्गभ्रष्ट झाले आहेत, एकंदर सर्व बिघडले आहेत, सत्यकृत्य करणारे कोणी नाही, एकही नाही. When God looked down from heaven, जेव्हा देवाने स्वर्गातून खाली पाहिले, जब परमेश्वर ने स्वर्ग से देखा, when he looked down at each human being, जेव्हा त्याने प्रत्येक मानवांवर पाहिले, जब उसने हर मनुष्य को देखा, he saw that there was not even one person who was good, not one. आणि त्यांनी पाहिले की एकही नाही आणि एकही समंजस किंवा देवभक्त नाही. उसने देखा कि एक भी अच्छा व्यक्ति वहां पर नहीं, एक भी नहीं. So what does this mean? ह्याचा अर्थ काय? उसका अर्थ क्या है? Those things which we human beings call goodness, or those human beings which we can call good people, their goodness is not good enough to qualify them for heaven. पहा, आपण ज्याला चांगले म्हणतो या चांगुलपणा म्हणतो, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तीला चांगले होऊन स्वर्गात जाण्यासाठी योग्य बनवत नाहीत. हम जो अच्छा या भला कहता है वो, और हम जो दूसरों को देखकर भला व्यक्ति है कहते हैं, उनकी भलाई जो है उनको स्वर्ग में ले जाने के लिए कोई भलाई परमेश्वर के सामने नहीं दिखता. In other words, with all our so-called goodness, there's enough bad stuff in us to take us to hell. ह्या सर्व चांगुलपणा आपल्यामध्ये असतानाही नरकामध्ये नेण्यासाठी भरपूर वाईटपणा आपल्यामध्ये आहे. इन सारे भलाइयों के साथ नरक में हमको ले जाने के लिए बहुत सारी बुराई हमारे अंदर है. So keeping this in mind, I want to say a few things about heaven. ह्या गोष्टी मनामध्ये ठेवत असताना मी तुम्हाला स्वर्गाविषयी काही गोष्टी सांगू इच्छितो. और इन बातों को मैं मन में रखते हुए तो आप लोगों को स्वर्ग के बारे में कई बातों को कहना चाहता हूँ. When I was young, I had a kind of understanding about heaven, which some of you might have. जसं तुम्हाला स्वर्गाविषयी काही जाणीव आहे तसं मलाही काही स्वर्गाविषयी जाणीव होते. जैसे आप लोग को स्वर्ग के बारे में कोई जानकारी है, वैसे जब मैं जवान था मुझे भी वैसा जानकारी था. They say heaven is full of glory.
आणि लोक म्हणतात की स्वर्ग गौरवाने भरलेला आहे. वे कहते हैं कि स्वर्ग जो महिमा से भरा हुआ है. So I used to imagine maybe there are a lot of focus lights like this and it's fully bright in heaven. मी लहान असताना असं विचार करायचो की स्वर्ग म्हणजे खूप मोठा जागा असेल आणि तेथे खूप मोठे फोकस बल्ब लावले असतील, प्रकाश लावला असेल आणि तसं ते गौरवाने भरले असेल. तभी मैं यही सोचा करता कि स्वर्ग कहने से बहुत बड़ा जगह होगा, बहुत सारा फोकस लाइट लगाकर अच्छा प्रकाशित मान होगा. One pastor preached like this. एका पास्टरांनी असा प्रचार केले, एक पास्टर ने ऐसा प्रचार किया. Heaven is made of the holiness of God. स्वर्ग हे जे देवाच्या पवित्रतेने भरलेलं आहे त्याने ते बनवलेलं आहे. यह स्वर्ग जो है परमेश्वर की पवित्रता से बनाया हुआ है. And when that pastor said that, I got scared because if you say it's made of bricks or iron or mud or something, it's sensible. Made of holiness, is holiness some material? आणि मी घाबरलो, कारण हे पवित्रता काय एक वस्तू आहे का? जर आपण म्हणतो एका गोष्टीची विटाने आणि मातीने किंवा लाकडाने लोखंडाने बनवलेला आहे तर काहीतरी ते वस्तू आहे, पण पवित्रतेने बनवलेलं कसं असणार? पवित्रता काय एक वस्तू आहे का? तब मैं डर गया. मैंने कहा कि तुम ऐसा तो बनाने के लिए तो ईंट, पत्थर और रेती और ऐसे बातों का इस्तेमाल करते हैं, लेकिन यह कोई पवित्रता कहने से कोई चीज है क्या? The reason I got scared was I thought I'm going to leave this material world where I can touch and feel and see, and I'm going to enter into some imaginative world where I can't do all this. It's an abstract world, unreal world, and I got very scared. Am I going to leave reality and get into imagination? आणि मला असं वाटलं, आता मी जगात राहत असताना सर्व काही अस्तित्वात आहे, मी ते स्पर्श करू शकतो, पाहू शकतो, पण मरणानंतर काय मी काल्पनिक जगामध्ये मी प्रवेश करणार आहे जिथे सर्व काही गोष्टी काल्पनिक आहेत आणि मला स्पर्श करता येत नाही, पाहता येत नाही. मैं यह सोचकर यही डर गया कि अभी मैं यह पृथ्वी में रहता हूँ, सब कुछ मैं स्पर्श कर सकता हूँ, छू सकता हूँ, और इसको छोड़कर मैं कल्पना की दुनिया में जाऊंगा, वहां पर मैं कुछ स्पर्श नहीं कर सकूंगा और कुछ नहीं कर सकूंगा. So that made me scared. आणि हे विचार करून मी भ्यालो. यह इसी बात ने मुझे घबरा दिया. And then another understanding about heaven, you go to heaven, you don't have to have a bath, you don't have to brush your teeth, you don't have to go to work, you don't have to eat food there, and then you're going to miss all these things which you do here on earth. Then what are you going to go and do in heaven? Say praise the Lord, praise the Lord, praise the Lord all the time. I think that's boring, isn't it? आणि मग मला वाटलं की ह्या जगात असताना आपण आंघोळ करतो, दात ब्रश करतो, खातो, पितो, कामावर जातो, सर्व काही करतो, आणि मेल्यानंतर जर स्वर्गात गेलो तर तिथं काहीच नसणार, काही काम नाही, काही नाही, फक्त स्तुती 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 करत राहणार. कुठपर्यंत स्तुती करत राहणार? ते कंटाळा येणार नाही का? मैंने यही सोचा कि यहाँ पर हम लोग दांत घसते और धोते हैं और नहाते हैं, सब कुछ करते हैं. ये मृत्यु के बाद अगर स्वर्ग में जाने के बाद वहां पर कुछ नहीं करना, सिर्फ स्तुति करते रहना है, स्तुति स्तुति करके तो मैं तो कंटाल जाऊंगा. When I was young, they used to wake me up for morning praising. मी जेव्हा लहान होतो तर मला पहाटच्या स्तुतीसाठी मला उठवत असे. जब मैं छोटा था तो मुझे भोर की स्तुति के लिए बुलाते थे. 4 to 5 is praising, isn't it? I used to wait for 5 o'clock. आणि आपल्याला ठाऊक आहे की 4 ते 5 आपल्याला स्तुतीचा वेळ आहे, आणि कधी 5 वाजतात हे मी वाट पाहत होतो. जैसे आप जानते हैं कि 4 से 5 स्तुति का समय है, और मैं यह इंतजार करके बैठता कि 5 कब बजता. Why? We can jump into bed again. कारण परत आपण आपल्या खाट्यावर बिछाण्यावर जाऊ शकतो. क्यों? क्योंकि हम खुद कर फिर से हमारी जो पलंग पर चढ़ जाए. But sometimes my parents used to get a revival and they'll, extend the praising from 5:10, 5:15 and all. It will be strike. I won't praise God after that. आणि काही वेळेस माझ्या आई वडिलांना एक संजीवन येत असे, आणि ते 5 वाजल्यानंतरही 5:15 पर्यंत, 5:20 पर्यंत ते स्तुतीचा वेळ पुढे ढकलत असे, आणि 5 वाजल्यानंतर मला राग यायचा आणि मी स्तुती करणंच बंद करून टाकायचो. और कभी कभी हमारे माता पिता संजीवित होकर भी लोग 5 के बाद 5:15, 5:20 तक जाते समय मैं तुरंत ही रुक जाता, हड़ताल करता कि मैं आगे स्तुति नहीं करूंगा. Just imagine going to heaven and saying praise the Lord for all eternity. I got very scared. Oh, that's going to be a boring heaven for me. आणि मग विचार करून पहा, स्वर्गात गेल्यानंतर फक्त स्तुतीच करत राहायचं, कुठपर्यंत स्तुती करत राहायचं, हे तर मला कंटाळा येणार असं मला वाटलं आणि मला भीती आली. और मैंने सोचा देखो स्वर्ग में जाना और लगातार स्तुति करते रहना, कितना तक स्तुति करूंगा, और ये बहुत बड़ा एक बोरिंग चीज होके दिखाई देगा, वो मुझे डरा दिया. But the Bible still says, despite all these feelings that we have, that the heaven that God is preparing for us, as we read just now, eye has not seen, ear has not heard, neither has man imagined with his heart what God has prepared for them that love Him. That doesn't seem like a boring description of heaven. It looks like heaven's going to be exciting, isn't it? प्रियानो, आपल्या विचारानुसार आपल्याला वाटते की स्वर्गात काही काम नाही,
हे ते आपल्याला खूप कंटाळा येणारा गोष्ट आहे. पण देवाच्या वचनात असं म्हटलेलं आहे, देवावर प्रीती करण्यासाठी जे देवाने तयार केलेले आहे ते डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलेलं नाही आणि कुणाच्या मनातही आलं नाही. असं असेल तर ते स्वर्ग किती आनंदी आणि किती आवडणारी असं एक जागा असेल. प्यारे लोग, हमको ऐसा लगता है कि स्वर्ग में जाके हम कंटाल जाएंगे, लेकिन प्रभु का वचन कहता है कि परमेश्वर ने अपने प्रेम करने वाले लोगों को ऐसे बात तैयार किया है जो आंखों ने नहीं देखा, कानों ने नहीं सुना और मनुष्य के हृदय में प्रवेश भी नहीं किया. ऐसा है तो स्वर्ग कितना आनंदित और कितना दिलचस्पी की बात है. Now if heaven is so exciting, why can't God give us all a glimpse of heaven so we can live well and then go to heaven, isn't it? जर स्वर्ग एवढं आनंदित आणि एवढं चांगलं जागा आहे तर ह्या पृथ्वीवर असतानाच त्याचं एक दृश्य आपल्याला दर्शन आपल्याला का देऊ नये. अगर स्वर्ग इतना ही आनंद और दिलचस्पी की जगह है तो जीते समय क्यों प्रभु उसका एक दर्शन नहीं देता, क्योंकि हम अच्छा एक जीवन बिताकर वहां जाए. But when you read the key verse that you read just now, it looks like God is deliberately holding back heaven from us, not allowing us to see it, so that it's for some reason He's doing that. आणि जर आपण जे वचन मूळ वचन आपण वाचलं त्यामध्ये जर आपण लक्षपूर्वक वाचलं तर आपल्याला कळून येते, असं वाटतंय की परमेश्वर जो आहे ज्या गोष्टी आपल्यासाठी तयार केलेला आहे किंवा स्वर्ग तयार केले आहे ते जाणून बुजून तो धरून ठेवतो आणि आपल्याला त्याच्याविषयी जाणीव किंवा दर्शन देत नाही. हम मूल वचन को अगर ध्यान से पढ़ने से हमको पता चलता है कि परमेश्वर जानबूझकर यह स्वर्ग की बातें हमसे छुपा के रखता है, हमको प्रकट नहीं करता है, और वो कारण सिर्फ उसी को जान. God has attached to the human beings, to the emotions of human beings, certain traits that animals do not have. They are exclusive for human beings. आणि काही भावनात्मक गोष्टी ज्या आहे जनावरांना नाही, तसे काही भावनात्मक गोष्टी मानवाला आहे. और हम देखते हैं कि जो जानवरों को नहीं, ऐसे कोई भावना का जो है, ऐसा कोई स्वभाव मनुष्य को प्रभु ने दिया. Animals have sadness and happiness, but we have something more than that in us. जनावरांना काही दुःखाने आनंदाची गोष्ट आहेत, पण त्याच्यापेक्षा अधिक काही गोष्ट माणसाला आहे. जानवरों को दुख और आनंद तो है, लेकिन मनुष्य को उससे बढ़कर कुछ है. For example, we have what is called the ability to be surprised. आणि उदाहरणासाठी आश्चर्यचकित होण्याचा एक योग्यता मानवामध्ये आहे. मनुष्य के अंदर हमारे अंदर आश्चर्यचकित होने का एक अनुभव है. Supposing some person whom you love but never expected to be in your house suddenly appears before your door, you'll be surprised. उदाहरणासाठी जो व्यक्ती तुम्हाला आवडतो आणि तो व्यक्ती तो अजाण रीतीने तो जर तुमच्या दारावर येऊन उभा राहिला तर तुम्हाला आश्चर्यचकित वाटते. अगर एक व्यक्ति को आप प्रेम करते हो, तुरंत ही अचानक वो आपके द्वार में, आपके घर में आने से आप आश्चर्यचकित हो जाते हो. So, this surprise God has put into us. तर हे आश्चर्यचकित होण्याचं जे योग्य स्वभाव आहे ते माणसामध्ये देवाने दिलेला आहे. यह आश्चर्यचकित होने का जो स्वभाव मनुष्य को परमेश्वर ने दिया. You are surprised when what you want to happen but what you do not expect to happen happens. ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा करत आहात आणि होण्याचा आशा तुम्हामध्ये नसते, पण जे जर झालं तर तुम्ही आश्चर्यचकित होता. जो विषय या घटना नहीं होगा ऐसा आप अपेक्षा करते हो, लेकिन तुरंत ही आपके सामने वो होने से आप आश्चर्यचकित होते हो. Supposing you have a dog in your house, a pet dog. उदाहरणासाठी तुमच्या घरामध्ये एक पाळीव कुत्रा आहे. उदाहरण के लिए आपके घर में एक पालतू कुत्ता है. And you return to your house maybe after 5 years. आणि 5 वर्षानंतर तुम्ही तुमच्या घरी येता और 5 साल के बाद आप अपने घर में लौट के आ रहे हो. The dog will wag its tail in happiness on seeing you, but it will not have surprise. आणि जेव्हा कुत्रा तुम्हाला पाहतो तर आनंदाने तो त्याचा शेपूट हलवू लागतो, पण तो आश्चर्यचकित होत नाही. वो कुत्ता आपको देखने से बहुत ही खुशी के साथ अपनी पूंछ को तो हिलाएगा, लेकिन वो आश्चर्यचकित नहीं होगा. But the other members of the house will be surprised to see you if you go there unexpectedly. आणि अनपेक्षित रीतीने जर तुम्ही घरी पोहोचता तर घरातले सर्व लोक आश्चर्यचकित होतात. अपेक्षा किया बिना अचानक आप वहां से पहुंचने थे, वो घर के लोग, आपके घर के लोग आश्चर्यचकित होंगे. Secondly, we also have the capacity to wonder. आणि त्यानंतर अगदी अद्भुत रीतीने पाहण्याचा एक योग्यता मानवामध्ये आहे. और उसके बाद एकदम अद्भुत होके देखने का अनुभव भी मनुष्य के अंदर है. Wonder is something which you do not expect and which you do not even imagine. आणि अद्भुत म्हणजे ज्या गोष्टींची तुम्हाला अपेक्षाही नाही आणि तुमच्या मनामध्येही ते आलं नाही, विचारही केला नाही. ये अद्भुत कहने से आपके मन में भी नहीं आया और आपने उसके बारे में सोचा भी नहीं. For example, if someone shows you a beautiful photograph of some scenery, आणि उदाहरणासाठी जर एक व्यक्ती तुम्हाला चांगल्या दृश्यांचा एक फोटो दाखवला, उदाहरण के लिए एक अच्छा दृश्य का तस्वीर अगर किसी ने आपको दिखाया, you will look at it and wonder.
आणि ते तुम्ही पाहून तुम्हाला अद्भुत वाटते. आप उसको देखकर आपको बहुत ही अद्भुत होके लग रहा. It's not surprise, it's different. You wonder at the photograph. हे आश्चर्यचकितपणा नव्हे तर अद्भुत वाटणे आहे. यह कोई आश्चर्य होना वो नहीं, बल्कि उसको आप अद्भुत होकर देख रहे हो. But if you take that same beautiful photograph and show it to a cow, आणि जर तेच सुंदर चित्र घेऊन तुम्ही जे गाय आहे त्याला दाखवलं तर वही जो सुंदर तस्वीर या चित्र को लेकर आप कोई गाय को दिखाने से the cow won't wonder, it will open its mouth and eat up the photograph. हे That's जे all. गाय आहे ते पाहून त्याला अद्भुत वाटणार नाही, पण ते जे कागज आहे चित्राचा कागज आहे ते घेऊन तो खायला सुरुवात करणार. उस गाय को वो कोई अद्भुत नहीं लगेगा, बल्कि वो उसको तुरंत ही खा लेगा. Now, so there are some traits like this that God has put into us. आणि असले काही प्रकारचे गुण किंवा स्वभाव मानवामध्ये देवाने टाकलेले आहेत. ऐसे कई प्रकार के स्वभाव परमेश्वर ने मनुष्य में दिया. There is another third aspect in us. It's called longing. आणि तिसरं माणसामध्ये गुण म्हणजे इच्छा करणे किंवा गोष्टींच्यावर आशा धरणे. और तीसरा एक बात कहने से इच्छा करना नहीं तो आग्रह के साथ इंतजार करना. Now, till now, there is a longing in you right now from the beginning of the sermon till now. आणि मीटिंग सभेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तुमच्यामध्ये एक आशा आहे किंवा एक इच्छा आहे. यह संदेश की शुरुआत से लेकर अभी तक आपके अंदर एक आग्रह नहीं तो एक इंतजार, आग्रह के साथ इंतजार करने का अनुभव है. I said something a little while before and that longing is in you right now. आणि काही गोष्टी मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलेला आहे आणि त्या विषयामध्ये जाणून घेण्याची इच्छा तुमच्यामध्ये वाढत आहे. मैं कुछ बात आपको कई बार समय पहला बताया, अभी वो आग्रह या वो इच्छा अभी आपके अंदर बढ़ती आ रहा. Can anyone say what that is? ते काय असेल तुम्ही सांगू शकता का? कोई कह सकेगा कि वो क्या है? Yeah, right. I said I will tell you an interesting story. कारण मी तुम्हाला सांगितलं एक खूप चित्तवेधक एक कथा किंवा गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हाँ, मैंने आपको बताया कि मैं एक दिलचस्पी कहानी आपको बताऊंगा. So you would have been wondering, brother said he'll said an interesting story and for so long the story hasn't started. Has he forgotten? See, that's that longing speaking. पहा तुमच्यामध्ये एक इच्छा असणार. ब्रदरांनी म्हटले होते की मी एक गोष्ट सांगणार आहे, चित्तवेधक गोष्ट. अजूनपर्यंत त्यांनी ती गोष्ट सुरुवात केली नाही. काय ते विसरले आहेत का की कधी बोलणार आहे ह्याची इच्छा तुम्ही धरत राहता. देखो, भाई ने बोला कि एक दिलचस्पी कहानी बोलेगा, लेकिन अभी तक बोला नहीं. वो जो आग्रह से इंतजार करने की वो अनुभव आपके अंदर बढ़ते जा रहा है. आप यह सोचते भाई भूल तो नहीं गया? Please keep longing for some more time. अजून थोडा वेळ तुम्ही त्याची इच्छा धरत राहा. कृपया और थोड़े समय तक उसी आग्रह के साथ बैठिए. Now you see these things that are inside us, these capacities God has put into us. Why? आणि हे जे गुण आहेत मानवामध्ये देवाने टाकलेले आहेत ते कशासाठी का? देखो, यह जो अनुभव परमेश्वर ने, स्वभाव परमेश्वर मनुष्य को दिया, वो क्यों दिया? It is because when we go to heaven, all these things are satisfied. कारण आपण जेव्हा स्वर्गात जातो तेव्हा सर्व गोष्टींची पूर्तता होते. क्योंकि जब हम स्वर्ग में जाते हैं, इन सारे बातों के जो आग्रह पूरा होता. Read Psalm 17 and verse 15. 17 स्तोत्र आणि त्याचं 15वं वचन वाचूया. 17वां भजन, उसकी 15 वचन. परंतु मैं तो धर्मी होकर तेरे मुख का दर्शन करूंगा. जब मैं जागूंगा तब तेरे स्वरूप से संतुष्ट होऊंगा. As for me, I will behold thy face in righteousness. I shall be satisfied when I awake with thy likeness. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्त होवो. Here it says, I shall be satisfied. इथं म्हटलेलं आहे की मी तृप्त होईन. और यहाँ पर लिखा है कि मैं संतुष्ट होऊंगा. So heaven is a place which satisfies everyone who goes there. प्रत्येक व्यक्ती जो स्वर्गात जातो त्याला तृप्त करणारी जागाच स्वर्ग आहे. स्वर्ग एक ऐसा जगह है जहाँ पर जो कोई भी जाता है वो तृप्त होता. So what I thought in my young days about heaven is something very wrong. आणि ज्या गोष्टी मी लहानपणामध्ये स्वर्गाविषयी विचार केला होता ते सर्व चुकीचं आहे. मैंने अपनी जवानी के समय में स्वर्ग के बारे में जो भी सोचा वो पूरा गलत था. When I'm going to heaven, I'm going to be surprised. आणि जेव्हा मी स्वर्गात जाणार तेव्हा मी आश्चर्यचकित होणार. जब मैं स्वर्ग में जाऊंगा तो एकदम आश्चर्यचकित हो जाऊंगा. When I go to heaven, I'm going to wonder. जेव्हा मी स्वर्गात जाणार तेव्हा मला अद्भुत वाटणार. जब मैं स्वर्ग में जाऊंगा तो मुझे सब कुछ अद्भुत लगेगा. When I go to heaven, my longings are going to be satisfied. आणि मी जेव्हा स्वर्गात जाणार तेव्हा माझे सर्व इच्छा जी आहे तिथे तृप्त होणार, पूर्ती होणार. जब मैं स्वर्ग में जाऊंगा तो मेरी सारी आग्रह तृप्त किया जाएगा. So all these passions God has put into us so that when we get there, they are satisfied. आणि ह्या सर्व इच्छा आणि आवड जे आहे मनामध्ये देवाने टाकली आहे
आणि तिथे जाऊन ते सर्व तृप्त होणार आहेत, आपण संतुष्ट होणार आहोत. इन सारी भावनाओं को परमेश्वर हमारे अंदर डाला है ताकि हम वहां पर जाकर उसमें तृप्त हो जाएं। I was a big novel reader before I was saved. आणि मी माझं तारण व्हायच्या अगोदर मी कादंबरी वाचणारा एक व्यक्ती होतो. और मैं उद्धार पाने से पहले किताब बहुत ही पढ़ने वाला व्यक्ति था। And normally in novels you have thrilling incidents and it's kept in suspense till you reach the end of the book. आणि कादंबऱ्या अशा असतात की सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय होणार आहे ह्या गोष्टी गुपित असतात आणि आपल्याला वाचत राहावं लागतं. और एक कहानी की किताब ऐसे है कि आखिरी तक आप यह सस्पेंस में रहते हैं कि आगे क्या होगा। So the author keeps making you guess who the killer is or who the villain is. आणि जो लेखक आहे मारून टाकणारा कोण आहे आणि मारलेला व्यक्ती कोण आहे ह्या गोष्टी गुपित ठेवतो आणि आपल्याला ते वाचूनच पाहावं लागतं. लेखक आपको एकदम हम रख देता है कि यह सोचने के लिए कर देता है कि यह हत्यारा कौन है तो विलन कौन है। One day one boy gave me a book to read. आणि एकदा एका मुलाने मला एक पुस्तक दिलं एक वाचायला दिन एक लड़का ने मुझे एक किताब पढ़ने के लिए दिया। And he said, in the book, you know who the killer is. आणि ह्या पुस्तकामध्ये हत्या करणारा कोण आहे माहित आहे का? क्या तुझे मालूम है ये पुस्तक में हत्या करने वाला कौन है? I said, don't tell it to me. I have to read it and find out. Only then it's fun. If you tell it to me in the beginning, it's all over. I don't have to read the book after that. आणि मी त्या मुलाला म्हटलं अगोदरच मला सांगू नको, कारण मला वाचून त्याचा मजा अनुभव करायचा आहे आणि जर तू सांगितलं तर वाचताना मला मजा येणार नाही. तब मैंने कहा तो उसका नहीं बताना, क्योंकि मुझे तो उसको पढ़ना है फिर पता करना। अगर अब आगे से बता देने से फिर उसका मजा चला जाएगा। But when I go to heaven, more than this surprise that the book can give me, heaven is going to satisfy that surprise. पण जेव्हा मी स्वर्गात जाणार हे पुस्तक मला जे अद्भुत आणि आश्चर्य करणाऱ्या गोष्टी त्यामध्ये होत्या त्याच्यापेक्षा अधिक स्वर्गात गेल्यानंतर मला अद्भुत वाटणार आणि मी आश्चर्यचकित होणार. यह किताब पढ़ के मैं जितना आश्चर्यचकित होऊंगा उससे बढ़कर मैं जब स्वर्ग में जाऊंगा तब मैं आश्चर्यचकित होऊंगा। Not only that, तेवढंच नव्हे, उतना ही नहीं, if you turn to Revelation chapter 21 and verse 5, आणि जेव्हा आपण प्रकाशित वाक्य 21 वचन आणि अध्याय आणि 5 वचन वाचू, जब हम प्रकाशित वाक्य उसके 21वें अध्याय के 5वें वचन को पढ़ते हैं, और जो सिंहासन पर बैठा था उसने कहा कि देख मैं सब कुछ नया कर देता हूँ। फिर उसने कहा कि लिख ले, क्योंकि ये वचन विश्वास के योग्य और सत्य है। And he that sat upon the throne said, Behold, I make all things new. And he said unto me, Write, for these words are true and faithful. now, sorry. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहे. Here we read a voice saying, behold, I make all things new. God says it. यहाँ पर एक आपण वाचतो की देव म्हणतो, पहा मी सर्व गोष्टी नवीन करीतो. यहाँ पर एक वाणी है जो परमेश्वर कहता है कि देखो मैं सब कुछ नया करता हूँ। This newness of heaven is twofold. आणि हे जे स्वर्गातील जो नाविन्यता आहे ते दोन पटाने आहेत. यह स्वर्ग की नयापन वो दुगना है। One, things are never going to be old in heaven. आणि एक गोष्ट आहे की स्वर्गात असलेल्या गोष्टी कधीही जुनी होत नाही. एक, स्वर्ग में कोई भी बात वो पुराना होकर नहीं रहेगा। Today New Delhi or New Jersey or New York or New Zealand are all old. आणि आपण पाहतो आज नवीन दिल्ली, नवीन जर्सी आणि नवीन न्यूझीलंड जे काही आहेत हे सर्व अगोदर आता जुने झाले आहेत आणि परत नवीन होत आहेत. आज जो न्यू दिल्ली, न्यू जर्सी, न्यूजीलैंड यह सब पुराना होकर ही दिखाई देता है। But new earth and new heaven and new Jerusalem will always be new. पण नवीन आकाश, नवीन पृथ्वी आणि नवीन यरूशलेम हे सदैव नवीनच राहणार आहेत. लेकिन नया पृथ्वी, नया आकाश और नया यरूशलेम वो हमेशा नया होकर रहेगा। I remember a man who went to heaven testified saying, when he came back to life and he said, when he saw the buildings in heaven, they were changing shape every often so that you never saw the same house the next day. आणि एक व्यक्ती जो स्वर्गात जाऊन आला त्याची साक्ष अशी होती की तो स्वर्गात गेला तर सर्व काही त्याला नवीन वाटत होतं, कारण ज्या इमारती तिथे होत्या ते वेळोनवेळी त्यांचे आकार आणि रंगरूप बदलत होते आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो पाहत होता त्याला अजूनच नवीन काहीतरी वाटत होतं. एक व्यक्ति जो स्वर्ग में आ गया और वापस आया, उसकी गवाही को मैंने सुना। वो कहता है कि वहाँ की हर इमारत की जो रूप, रंग और आकार बदलते ही जाता है, वापस उसको देखने से उसको अलग ही रूप है। So that's the first meaning of this verse, behold, I make all things new. There's no becoming old in heaven. आणि मी सर्व काही नवीन करतो ह्याचा अर्थ हे की तिथे स्वर्गात असलेली कुठलीही गोष्ट जुनी होत नाही, ते सदैव नवीन असतात. देखो मैं सब कुछ नया करता हूँ, उसका अर्थ यही है कि वहाँ पर कोई भी चीज पुराना होने का अनुभव नहीं है। The second meaning is of behold, I make all things new. In heaven, we are going to see things that we have never seen on earth. आणि मी सर्व काही नवीन करतोय ह्याचा अर्थ हे की आपण जेव्हा स्वर्गात जाणार तेव्हा पृथ्वीवर न पाहिलेली गोष्टी आपण तिथे पाहणार आहोत.
और वो कहता है कि मैं देखो सब कुछ नया करता हूं, उसका दूसरा अर्थ ये है कि जब हम स्वर्ग में जाएंगे तो पृथ्वी में नहीं देखा ऐसी बातों को हम वहां देखने वाले हैं। There are so many things in heaven which we're going to see. We're going to ask God, Lord, what is this? What do you call it? What is its name? It will be so new. We have never seen it. We have never imagined it. स्वर्गात गेल्यानंतर अशा अनेक गोष्टी असतील जे आपण कधीही पाहिलेल्या नाही, आपल्या मनामध्ये कल्पनामध्येही आले नाही. आपण तिथे देवाला विचारणार आहोत, परमेश्वरा हे काय आहे, ह्याचं नाव काय आहे, हे कसं आहे, हे ते सगळं आपण देवाला प्रश्न विचारणार आहोत. स्वर्ग में जाते समय बहुत सारी नई बातों को हम वहां देखेंगे, हमने कभी देखा नहीं होगा, सोचा भी नहीं होगा. हम परमेश्वर से सवाल करेंगे, प्रभु ये क्या है, ये कैसा है, सब कुछ उसको पूछते रहेंगे. Now, even if I meet this brother in heaven, आणि ह्या भावालाही मी जर स्वर्गात भेटलो तर अगर मैं इस भाई को स्वर्ग में मिलूं तो in my spirit I will recognize him, but in appearance he is going to be much different from what he is now. आणि आत्म्यामध्ये तर मी त्याला ओळखणार, पण शारीरिकरित्या त्या जागेमध्ये तो वेगळाच असणार. आता जसा आहे तसं तो तिथे नसणार. वहां पर उसको मैं आत्मिक तौर से तो पहचानूंगा, लेकिन शारीरिक तौर पे उसका रूप और आकार पूरी तरह से अलग होगा, मैं उसको वैसा पहचान नहीं पाऊंगा. So everything in heaven is going to be entirely new. आणि सर्व काही स्वर्गामध्ये पूर्णपणे नवीन असेल. स्वर्ग में सब कुछ पूरी तरह से नया होगा. One more point about heaven. आणि स्वर्गाविषयी अजून एक गोष्ट, स्वर्ग के बारे में और एक विषय जो है, There is work in heaven. स्वर्गामध्ये काही काम आहे. स्वर्ग में कुछ काम है. I used to imagine about heaven, it will be all green and full of trees everywhere, and everywhere people will be sitting on benches, and it won't be very hot, it won't be very cold, pleasant climate, nice breeze, birds flying here and there. But then what are we going to do? Birds will fly, what are we going to do? Just run about here and there like little children? After that it will be boring, isn't it? स्वर्गाविषयी माझी अशी कल्पना होती की तिथे सर्व काही हिरवगार असणार, लोक शांत रीतीने बसले असणार, तिथे उष्ण नसणार, थंडी नसणार, सर्व काही चांगलं मनोहर वातावरण असणार, आणि मग पक्ष्या उडत राहतील. मग आपण काय करणार? ते तर उडतील, सर्व काय होणार, मग आपण तिथे काय करणार? मैं सोचा करता था कि स्वर्ग अच्छा हरा भरा होगा, अच्छा वातावरण होगा, ज्यादा ठंड नहीं, ज्यादा गर्म नहीं, चिड़िया उड़ते रहेंगे, वो तो उड़ते उड़ते रहेंगे, मैं वहां पर क्या करूंगा? हम क्या बच्चों के माने जहां वहां घूमते खेलते रहेंगे, फिर आगे क्या? Read Revelation 22:3. आणि आता प्रकाशित वाक्य 22वा अध्याय ह्याचं 3रं वचन वाचूया. अभी प्रकाशित वाक्य उसके 22वें वचन का तीसरा वचन पढ़े. और फिर श्राप न होगा, और परमेश्वर और मेमने का सिंहासन उस नगर में होगा, और उसके दास उसकी सेवा करेंगे और उसका मुख देखेंगे. पुढे काही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवांचे व कोकऱ्यांचे राजा असेल, आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. And there shall be no more curse, but the throne of God and of the Lamb shall be in it, and his servants shall serve him. His servants shall serve him. So there's some service there, there's some work going on in heaven. त्याचे दास त्याची सेवा करतील. ह्याचा अर्थ तिथे काही सेवा आहे, नाही तर काहीतरी काम आहेच. उसकी दास उसकी सेवा करेंगे कहने से वहां कुछ दास भी है, वहां पर कुछ सेवा भी, काम भी है. Read another verse in Isaiah chapter 9. आणि दुसरं एक वचन यशायाचं पुस्तक 9वा अध्याय और एक वचन को पढ़िए, यशायाह उसके 9वें अध्याय And read verse 7. 7वां वचन वाचूया. 7वां वचन पढ़िए. उसकी प्रभुता सर्वदा बढ़ती रहेगी, और उसकी शांति का अंत न होगा, इसलिए वह उसको Enough. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. Of the increase of his government and peace there shall be no end. What's written here? इथं काय लिहिलेलं आहे? यहाँ पर क्या लिखा? It does not say that the government of Jesus in eternity is going to be endless. आणि असं म्हटलेलं नाही की येशूचं जे सत्ता आहे ते तिथे बंद होणार वहां पर- नाही, किंवा बंद होणार नाही. यहाँ पर ऐसा नहीं लिखा है कि प्रभु था जो वहां पर है, प्रभु का वो सर्वदा नहीं रहेगा. It says of the increase of the government there's going to be no end. आणि असं लिहिलेलं आहे की सत्ता वृद्धीला अंत नसणार. और लेकिन ऐसा लिखा है कि उसकी प्रभुता सर्वदा बढ़ती रहेगी. So in eternity the government is not expanding, it is eternally expanding. It keeps on increasing. तिथे नित्यतेमध्ये जे आहे सत्ता वृद्धी होणार असं नाही, पण सत्ता वृद्धीला अंत नाही, ते निरंतर असणार असं म्हटलेलं आहे. वहां पर प्रभुता वो बढ़ता वो वैसा नहीं, बल्कि उसको लगातार वो अनंत काल तक चलते रहेगा. So there is eternal growth and development in heaven. ह्याचा अर्थ हे आहे की स्वर्गामध्ये अंत नसलेला वृद्धी आहे किंवा तिथे विकास होत असणार. उसका अर्थ ये है कि वहां पर अनंत काल का विकास और बढ़ती है. Which means there's plenty of work there. ह्याचा अर्थ तिथे पुष्कळ काम आहे. उसका अर्थ है कि वहां पर बहुत सारी काम है. But we will never be tired there. That's why it's called rest. While we work, there will be rest. पण आपण कधीही थकणार नाही.
काम करत असतानाच आपल्याला तिथे विश्राम असणार. लेकिन वहाँ पर कोई थकावट नहीं होगा, काम करते हुए हमको विश्राम मिलेगा, वही विश्राम है. You know, I used to keep wondering what's going to be so exciting that I can't imagine in heaven. आणि मला असं वाटत असतं की तिथे काय असणार की ते पाहून मला आश्चर्यचकित वाटणार किंवा मला अद्भुत वाटणार. मैं भी हमेशा सोचा करता हूँ कि वहाँ पर ऐसा क्या बात है कि वो जो मुझे आश्चर्यचकित करेगा नहीं तो अद्भुत होकर लगेगा. One day I was passing by a car factory in Chennai. आणि चेन्नईमध्ये एक दिवस कारच्या कंपनीच्या बाजूने मी जात होतो. एक बार चेन्नई में जो कार बनाने वाली फैक्ट्री के बगल से मैं जा रहा था. The factory was just being constructed. आणि ते जे फॅक्टरी आहे त्याचं तेव्हाच ते बनवत होते ते. वो फैक्ट्री का बांधकाम चल रहा था. There now I could see welders and fitters and masons and carpenters all at work. आणि तिथे वेल्डर लोक, फिटर लोक आणि सर्व वेगवेगळे कारीगर तिथे होते. और वहाँ पर वेल्डर, फिटर और सुतार, ये हर प्रकार के कारीगर काम कर रहे थे. But no cars now. आणि तेथे तेव्हा कार नव्हते. लेकिन वहाँ पर कोई कार तो नहीं है. But after that construction work is over, पण त्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, लेकिन उसकी बांधकाम पूरा होने के बाद you're not going to see fitters and welders and masons and carpenters after that. तेथे आपल्याला सुतार किंवा वेल्डर किंवा फिटर असे वेगवेगळे कारीगर तिथे दिसणार नाहीत. उसके बाद आपको कोई वेल्डर, फिटर या सुतार और कोई कारीगर नहीं दिखेगा. When the construction work is over, a chief guest will come and cut the ribbon. आणि ते बांधकाम झाल्यानंतर एक मुख्य जो पाहुणा आहे तो येणार आणि तिथला रिबन तो कापणार. यह बांधकाम होने के बाद एक मुख्य मेहमान आकर वहाँ पर वो रिबन काटेगा. After that, the factory is opened. आणि त्यानंतर ते फॅक्टरी उघडले जाईल. उसके बाद वो कारखाना शुरू होगा. And the workmen will leave, the engineers will come. कारीगर लोक तिथनं निघून जातील आणि इंजिनियर लोक प्रवेश करतील. ये जो मजदूर लोग हैं, काम करने वाले लोग निकल जाएंगे और इंजीनियर लोग आएंगे. After that, there's going to be production of hundreds of cars every day. आणि त्यानंतर शंभरशा हे जे कार आहे त्याचं उत्पादन होईल. उसके बाद वहाँ पर सैकड़ों कारों का जो उत्पादन होगा. God told me that this is what is happening today. आणि परमेश्वराने म्हटले आजही तसंच होत आहे. परमेश्वर यही कहा, देखो आज यही हो रहा है. Today the construction work is going on. आज तिथे निर्माण काम किंवा बांधकाम चालू आहे. आज जो है वो बांधकाम चल रहा है. God is preparing our hearts for heaven. आपलं हृदय परमेश्वर स्वर्गासाठी तयार करत आहे. परमेश्वर हमारी हृदयों को स्वर्ग के लिए तैयार कर रहा है. But one day Jesus will come. आणि एक दिवस येशू येणार. लेकिन एक दिन यीशु आएगा. Then when we go to heaven, it's going to be totally different. There's no construction there like it's here. आणि इथं जसं बांधकाम आहे तसं एकदा जेव्हा आपण स्वर्गात जाणार तेव्हा बांधकाम नसणार, सर्व काही पूर्ण झालं असेल. लेकिन हम यहाँ से स्वर्ग जाने के बाद वहाँ पर कोई बांधकाम नहीं होगा, सब कुछ पूरा हुआ होगा. Like the workmen go and the engineers come, and like you see cars being produced, like that there's going to be new production, new development, new growth in heaven. जसं कर्मचारी किंवा कारीगर लोक तिथून निघून जातात आणि इंजिनियर लोक आत प्रवेश करतात आणि कारांचं उत्पादन होते, तसंच तिथलेही सर्व कारीगर दूर होणार आणि तिथे सर्व काही नवीन विकास आणि नवीन गोष्टींची वृद्धी होत असेल. जैसे मजदूर लोग, कारीगर लोग निकल जाएंगे, वहाँ पर इंजीनियर्स आएंगे, कार का उत्पादन होगा और वहाँ पर फिर नए विकास और नया प्रगति और बढ़ती होते रहेगा. In English there are two words for house. One is house, the other is home. आणि इंग्रजीमध्ये घरासाठी दोन शब्द आहेत, एक घर आहे आणि दुसरं भवन आहे. अंग्रेजी में घर के लिए दो अर्थ है, एक जो घर है, दूसरा भवन. A house is just a building. आणि एक घर म्हणजे फक्त एक बांधकाम आहे. एक घर कहने से वो एक इमारत है. A home is more than that. It involves the things that you have with you, the people who are with you in the house. भवन म्हणजे त्यामध्ये असलेले लोक आणि तुमचे सर्व वस्तू आणि जे काही गोष्टी आहेत ते. और भवन कहने से वहाँ पे रहने वाले लोग और वहाँ की चीजें सब कुछ मिलाकर. The happiness, the rest that you enjoy in your house, all that makes a home. आणि घरामध्ये असलेलं शांती, समाधान, आनंद, ऐक्यता हे सर्व मिसळल्यानंतर ते एक भवन बनते. और आपके घर में जो खुशी, सब कुछ शांति वगैरह सब कुछ पकड़कर वो भवन बन जाता. No matter what 5-star hotel you reside in for a few days, there's nothing like home, isn't it? You may be living in a hut, but you'll be very happy to come back home when you do. तुम्ही एक छोट्याशा घरात किंवा झोपडीत राहत असणार, पण 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही किती दिवस राहिलात तरी जे आनंद तुमच्या भवनामध्ये, तुमच्या घरामध्ये मिळते ते तिथे तुम्हाला मिळत नाही. आप कितने भी दिनों तक कोई 5 स्टार होटल में रहने पर भी आपकी जो छोटी सी भवन में आपको जो खुशी, आनंद छोटी झोपड़ी होने पर भी मिलता है, वो वहाँ पर नहीं मिलेगा. You love your home, but when I come to your home, I need not love your home. I might love my home, but when you come to my home, you need not love my home. मला माझं भवन हा आवडते
आणि मी जेव्हा तुमच्या घरात येणार तर मला तुमच्या भवनाची आवड नसणार, आणि त्याच प्रकारे माझं भवन मला आवडते. तुम्ही जर माझ्या भवनात आलं तर तुम्हाला ते आवडण्याची गोष्ट नाही, तुम्हाला ते आवडणार नाही. मैं जब आपके घर में आऊं तो वो शायद मुझे पसंद नहीं आएगा, लेकिन जब आप मेरे घर पे आओगे तो वो शायद आपको भी पसंद नहीं आएगा, लेकिन वो मुझे पसंद रहेगा. But when we go to heaven, पण आपण जेव्हा स्वर्गात जाणार, लेकिन जब स्वर्ग जाते हैं, heaven's going to be everybody's home. आणि हे जे स्वर्ग आहे ते सर्वांचं भवन होणार. यह स्वर्ग जो है सबों का भवन होगा. In other words, there's no one who's going to go to heaven and say, it's nice, but my home is better. There's no one's going to say that. असं स्वर्गात गेल्यानंतर कोणी असं म्हणणार नाही, स्वर्ग हे चांगलं तर आहे पण माझं घर चांगलं आहे, असं कोणी म्हणणार नाही. स्वर्ग में जाने के बाद कोई ऐसा नहीं कहेगा स्वर्ग तो ठीक है अच्छा है लेकिन मेरा घर इससे अच्छा है, नहीं बोलेगा. It's going to satisfy everyone. प्रत्येक व्यक्तीला ते संतुष्ट करणार आहे. वो हर एक को तृप्त करेगा. Because God who made our hearts is making heaven for our hearts. कारण ज्या देवाने आपलं हृदय तयार केलेलं आहे तोच देव आपल्या हृदयासाठी तो स्वर्ग तयार करत आहे. परमेश्वर जो हमारे हृदय को बनाया उसी हृदय के लिए वो स्वर्ग तैयार कर रहा है. But we have someone who does not like us to get there. पण असा एक कोणतरी व्यक्ती आहे जो आपण तिथे जाणं त्याला आवडत नाही. लेकिन आप शायद जानते हैं कि ऐसा एक व्यक्ति है जो यह नहीं चाहता कि हम वहां जाएं. He is jealous because he could not get there and God is saying that we are going to go there. त्याला ईर्ष्या आहे कारण त्याने इच्छा केली आणि ती जागा त्याला मिळाली नाही, आणि देव म्हणतो की ती जागा आपल्यासाठी आहे. परमेश्वर कहता है कि वो जगह हमारे लिए, लेकिन जो व्यक्ति उनको वो जगह नहीं मिला इसलिए जलन के साथ वो हमें रोकने के लिए चाहता. So his principle is this: I wanted the best place in heaven, I could not get it, and I'm not going to allow anyone else to get it. त्याचा सिद्धांत हे आहे की स्वर्गातल्या सर्वात उत्तम जागाची इच्छा मी केली, मला ते मिळाली नाही आणि म्हणून दुसऱ्यांनाही ते मिळू नये. उसका सिद्धांत यही है कि स्वर्ग की सबसे उत्तम जगह वो मुझे मिलना चाहिए था, वो मुझे नहीं मिला, मैं किसी को नहीं दूंगा. So that heart of ours that God has made to be satisfied by heaven, this enemy is trying to satisfy that heart with temporal things in this world. आपलं जे हृदय, त्या हृदयाला परमेश्वर स्वर्गीय गोष्टीने संतुष्ट करू इच्छितो, पण त्याच वेळेस हा जो शत्रू आहे, हा जो व्यक्ती आहे, ह्या तात्कालिक गोष्टीने जे मनोहर असं आपल्याला दाखवतो आणि ह्या गोष्टीने तो आपलं हृदय संतुष्ट करू इच्छितो. हमारा हृदय जो है परमेश्वर स्वर्ग देकर तृप्त करने के लिए चाहता है. यह जो व्यक्ति उसी हृदय को यह संसार के तात्कालिक बातों को दिखाकर उसको तृप्त करने के लिए चाहता है. So there are so many things in this world which human beings are going after, but those things will not fully satisfy a human being. ह्या जगात अनेक गोष्टी आहेत जेणेकरून मनुष्य तृप्त होऊ शकतो, पण ह्या गोष्टी माणसाला किंवा मनुष्याला पूर्णपणे संतुष्ट करू शकणार नाहीत. ऐसे बहुत सारी बातें पृथ्वी में जिसके पीछे मनुष्य जाता है तृप्ति पाने के लिए, लेकिन ये बातें जो है मनुष्य को पूरी तरह से तृप्त नहीं कर पाएगा. 3 days ago I met a man. 3 दिवसा अगोदर मी एका व्यक्तीशी भेट घेतली और 3 दिन पहले मैं कई लोगों को मिला. He's a very prominent figure. आणि तो व्यक्ती एक मुख्य व्यक्ती होता. वो व्यक्ति एक प्रधान व्यक्ति है. He's working in the UN. आणि तो UN मध्ये काम करत आहे. वो UN में काम कर रहा है. So he said, I have traveled 47 times around the world in my 45 years of माझ्या service. 45 वर्षामध्ये किंवा काम करायचे 45 वर्षामध्ये मी 47 वेळेस पूर्ण जगभरात मी फिरलो आहे. वो कहने लगा कि मेरा 45 वर्ष की जो कामकाज के समय में मैं पूरा जगत भर 47 बार घूम चुका हूँ. He said, there's no country I have not gone, there's no people I have not seen, there's no dress I have not worn, there is no aeroplane that I have not flown in. आणि तो म्हटला की अशी कुठलीही कपडे नाहीत जे मी नेसलेले नाही, असं कुठलाही देश नाही जे मी पाहिलेलं नाही, आणि असं कुठलंही हवाई जहाज किंवा विमान नाही ज्यामध्ये मी प्रवेश केलेला नाही. वो कहने लगा कि ऐसा कोई राष्ट्र नहीं जहाँ पर मैं नहीं गया, ऐसा कोई लोग नहीं जिसको मैंने नहीं मिला, ऐसा कोई वस्त्र नहीं जो मैंने नहीं पहना, ऐसा कोई हवाई जहाज नहीं जो मैंने नहीं चढ़ा. And he said at the end of it, after all these things that I've seen and experienced, I say all this is nothing. आणि तो म्हटला की हा सर्व गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर मी एकच गोष्ट सांगू शकतो, हे सर्व व्यर्थ आहे. इन सारे बातों को अनुभव करने के बाद मैं एक ही बात कह सकता हूँ कि ये सब कुछ भी नहीं. So they once interviewed one of the richest people, 10 of the richest people in the world, and 8 of them said they had suicidal feelings in them. आणि 10 मुख्य लोकांचं जे आहे इंटरव्ह्यू झालं आणि त्यानंतर त्यांच्या बरोबर वाद केल्यानंतर
त्या 10 मधले 8 लोकांनी सांगितलं की आमच्यामध्ये आत्महत्या करण्याची भावना किंवा विचार मनामध्ये आले. जब 10 धनवान और बहुत ही कामयाब लोगों का इंटरव्यू लिया गया, उसमें से 8 लोग यही कहते थे कि उनको आत्महत्या करने का विचार आया था. So those things which people feel will satisfy their longings and their passions really do not satisfy. In fact, a point comes when they realize there's nothing there, and that's what disappoints them, and they want to end their lives. They become depressed. लोकांना असं वाटते की ह्या जगातील अनेक गोष्टी त्यांना संतुष्ट करू शकते, पण जेव्हा ते ह्या गोष्टी संतुष्ट करत नाहीत तर शेवटी त्यांच्या मनामध्ये हे सर्व काहीच नाही, रिकामा आहे, व्यर्थ आहे आणि शेवटी आत्महत्या करण्याची इच्छा आणि विचार त्यांच्या मनामध्ये येते. लोगों को लगता है कि कई बात है जो उनको तृप्त कर पाएगा, लेकिन जब वो बातें उनकी आग्रह को लालसाओं को तृप्त नहीं कर पाते, तब भी लोग आत्महत्या के विचार के साथ बैठते हैं. So this adversary of ours, whom we call Satan, is sown so much of false happiness in this world, tempting man to enjoy those things which will really not give him lasting satisfaction. आणि ह्या जगातला जो आपला शत्रू आहे, ज्याला आपण शैतान म्हणतो, तो आपल्याला एवढं जबरदस्तीने काही जगिक आनंद आपल्या मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आनंदामध्ये आपण कधीही संतुष्ट होत नाही. शेवटी मनुष्याला जे आहे आत्महत्या किंवा निराश होण्याचा काळ येतो. और जो हमारा शत्रु शैतान जो है, वो कई संसार की नकली जो खुशियों को मनुष्य के अंदर लेकर आके तृप्त करने के लिए चाहता है. जब वो हमारी तृप्ति नहीं देता, तब हम निराश होकर आत्महत्या के विचार में आ जाते हैं. So the so-called happiness that this world provides is actually very deceptive, meant only to distract man from heaven and from true satisfaction in the true God, so that he finally might miss heaven and land in eternal hell. ह्या जगातले जे आनंद आहे तेवढे धोकेबाज आहे की माणसाला जे स्वर्गात मिळणारा आनंद आहे आणि जे स्वर्ग आहे त्यापासून माणसाला लांब नेते आणि परमेश्वरापासून आणि स्वर्गापासून ते आपल्याला लांब नेऊन स्वर्ग विरहित करते. और जो संसार की खुशियां हैं, वो मनुष्य को वो स्वर्ग और स्वर्ग की खुशियों से अलग करके, वो निशाने से दूर करके, वो शत्रु हमको वहां से अलग करके नीचे की ओर ले जाने के लिए चाहता. Some of you who have come here newly might be sick. आणि ह्या आता आलेले काही लोक, जे नवीन आलेले तुम्हामध्ये काही लोक आजारी असाल. यहाँ पर जो नए तौर से आए हैं, शायद आप बीमार होंगे. Some of you may be suffering from problems of debt. आणि काही लोकांना कर्जेचं काही समस्या असेल. कई लोगों को कई कर्जा का समस्या होगा. Some of you might be victims of witchcraft. आणि काही लोकांना जादू केल्याने काही पीडा होत असेल. कई लोगों को जादू टोना से पीड़ित होंगे. Some of you may have no peace in the house, quarrels all the time. घरामध्ये शांती नसणार, अशांती आणि समस्या असतील. कई लोगों के घर में हमेशा झगड़ा, कोई शांति नहीं. We want to tell you that Jesus has the answer for your problems. आणि आम्ही तुम्हाला हेच सांगू इच्छितो, एक येशूकडे तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर आहेत. हम आपसे यही कहना चाहते हैं कि आपकी हर समस्या का जो जवाब है यीशु के पास है. But before that, we want to tell you that there's a bigger problem in your life which you should settle, which you may not realize. आणि त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये एक समस्या आहे जे तुम्हाला माहित नाही आणि तुम्हाला ते समस्या अगोदर दूर करायचं आहे. लेकिन उससे पहले मैं आपसे यह कहना चाहता हूं कि आपके जीवन में ऐसा एक बड़ी समस्या जो आप नहीं जानते, सबसे पहले उसका हल करना. There is an enemy force that is trying to distract you from the true God, from understanding the true meaning of life, so that you might be deceived and land in hell at the end of your life. देव आणि अस्तित्वाचं जे असली जीवन आहे त्यापासून तुम्हाला दूर नेणारे शत्रूचे काही फंदे आहेत, शत्रूचे काही पाश आहेत, हे तुम्ही ओळखले पाहिजे, नाहीतर तो तुम्हाला देवापासून लांब नेतो. एक शत्रु है जो आपको स्वर्ग और सत्य से अलग करेगा, सच्चाई से अलग करके आखिर में आपको धोखा देकर वो नरक में डाल देगा. Human hearts, instead of understanding who God is and what are the truth about heaven and hell, are allured by these petty, trivial sources of happiness. आणि जिवंत देव आणि ज्या नित्य गोष्टी आहेत हे माणसाने ओळखून घेतलं पाहिजे, पण जगी जे अल्प गोष्टी आहेत, जे तात्कालिक गोष्टी आहेत, माणसाच्या मनाला बहकावून ते त्या गोष्टीपासून दूर नेते. मनुष्य का हृदय जो परमेश्वर सच्चाई और उसकी ओर आकर्षित होना चाहिए, वो संसार की सारे जो व्यर्थ बातों के पीछे, आकर्षित बातों के पीछे वो आकर्षित होकर जा रहा है. Read Matthew chapter 7 verses 13 and 14. मत्ती सुवार्ता 7वां अध्यायाचं 13 आणि 14 वचन. मत्ती का सुसमाचार 7वें अध्याय के 13 और 14 वचन को पढ़िए. सकेत फाटक से प्रवेश करो, क्योंकि चौड़ा है वह फाटक और चाकल है वह मार्ग जो विनाश को पहुंचाता है, और बहुतेरे हैं जो उससे प्रवेश करते हैं. क्योंकि सकेत है वह फाटक और सकरा है वह मार्ग जो जीवन को पहुंचाता है, और थोड़े हैं जो उसे पाते हैं. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा
रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते तोडके आहे. Enter ye in at the strait gate, for wide is the gate and broad is the way that leadeth to destruction, and many there be which go in thereat, because strait is the gate and narrow is the way which leadeth unto life, and few there be that find it. I can combine these two verses in one sentence. आणि हे दोन्ही वचनांना मी एकच वाक्यात करू शकतो. इन दोनों वचनों को मैं एक वाक्य में बता सकता हूँ. It is easier to go to hell than to go to heaven. आणि नरकामध्ये जाणे हे स्वर्गामध्ये जाण्यापेक्षा सोपं आहे. नरक में जाना स्वर्ग में जाना से बढ़कर बहुत आसान है. Because we have an adversary, Satan, who's trying to pull human beings into hell and deceive them and throw them there. कारण सैतान जो आपला शत्रू आहे माणसाला भडकावून नरकात नेऊन तिथे तो फेकू इच्छितो. क्योंकि हमारे लिए एक शत्रु है शैतान, जो मनुष्य को खींचकर धोखा देकर नरक में डालने के लिए चाहता. Now I want to tell you that interesting story. आता मी तुम्हाला ते आवडणारी गोष्ट सांगू इच्छितो. अभी मैं आपको वो दिलचस्पी कहानी कहना चाहता हूँ. It's only an imaginary story, but it has a very powerful theme. आणि हे जे आहे काल्पनिक गोष्ट आहे, पण त्यामध्ये जे आहे चित्तवेधक गोष्टी आहेत. वो एक काल्पनिक कहानी है तो भी उसकी बहुत ही गहरी अर्थ है. There was a particular village on a mountainside. आणि एका डोंगराच्या बाजूला एक गाव होते. एक पहाड़ के पास में एक गांव था. At the descent of that mountain, there was a river. आणि डोंगराच्या खालच्या बाजूला एक नदी होती. और वो पहाड़ के नीचे की निचली भाग में एक नदी था. On the other side of the river, there was a long expanse of jungle and plains. आणि नद्याच्या दुसऱ्या बाजूला जे आहे खूप मोठं जंगल आणि रान होते. और उस नदी के उस पार जो है बड़ी जंगल और बहुत बड़ा मैदान रूपी जगह था. That particular village was a village where sin was increasing. आणि त्या गावामध्ये पाप वाढत होते. और वो गांव ऐसा एक गांव था जहाँ पर पाप बढ़ते जा रहा था. A new person one day came and settled in that village. एक नवीन मनुष्य त्या गावामध्ये येऊन राहू लागला. एक नवीन व्यक्ति उस गांव में आकर बसने लगा. So he was observing that many people had black spots in their chests. आणि त्यांनी पाहिलं की अनेक लोकांच्या छातीवर जे आहे काळे डाग होते. और उसने देखा कि बहुतों के छाती पर काला दाग है. One day he found out that a particular young woman had fallen in sin. आणि त्यांनी पाहिलं की एक तरुण स्त्री जी आहे पापात पडली आहे. एक दिन उसको पता चला कि एक जवान स्त्री जो है वो पाप में फंस गई. In the sin of adultery. आणि व्यभिचाराच्या पापामध्ये. वो व्यभिचार की पाप में. The next day, the news spread that she also developed that black stain on her. आणि असं सगळीकडे पसरले की त्या स्त्रीच्या छातीवर सुद्धा काळे डाग उद्भवले. और अगला दिन यह खबर फैल गया कि वो जो स्त्री के छाती पर भी काला दाग आ गया. And the story went that people, after some time, they got that black stains. After some time, the stain kept growing and it kept stinking. No matter what how they had a bath or what soap they used, that stain was not going. It kept growing till finally one day they just disappeared. आणि असं होत होते की हे जे डाग आहे ते पसरत जात होते आणि त्यामध्ये दुर्गंध निघत होते. ते कुठल्याही साबणाने आंघोळ केले, कसंही आंघोळ केले तरी ते दुर्गंध त्यांच्यामधून जात नसे आणि शेवटी ते नाहीसे होत होते. लोक नाहीसे होत होते. और ऐसा हुआ करता था कि ये जो दाग बढ़ते ही जाता, कितना भी धोने पर भी, कोई भी साबुन इस्तेमाल करने पर भी वो नहीं जाता. वो बढ़ते बढ़ते एक दिन वो तुरंत ही गायब हो जाता. So this man who had come newly over to the village was very curious to find out what was happening to these people, where were they disappearing and how. आणि हा जो नवीन व्यक्ती तिथे आला होता त्याला खूप मनामध्ये अशी विचार येऊ लागले, अशी इच्छा वाटू लागली की हे लोक कुठे नाहीसे होतात, कुठे हे लोप होतात, ह्यांना काय होत आहे. और यह व्यक्ति जो आया वो बहुत ही ताजुब हुआ और वो यह देखने के लिए आग्रह किया कि ये लोग कहाँ जा रहे हैं, कहाँ गायब हो रहे हैं और कहाँ जा रहे हैं. So there was a story going around in that village that on the other side of the river, where there was the jungle area, there was a serpent, a dragon there, and it was devouring human beings. आणि अशी एक गोष्ट पसरू लागली की त्या रानामध्ये नद्याच्या त्या बाजू पलीकडे जे रान आणि जंगल होते तिथे एक मोठा अजगर होते किंवा साप होते, सर्प होते. ह्या लोकांना ते गिळून टाकायचे. और ऐसा एक कहानी वहां पर फैल गया कि उस नदी के उस पार जो जंगल है
वहाँ पर बड़ा एक अजगर है और वो लोगों को निगल डालता है। So when he started making inquiries to the inhabitants of the village saying, I heard these rumors, is it true? What do you think about it? People didn't like to talk about it. They said, please don't ask these questions, we don't want to talk. त्या गावातल्या लोकांना हा व्यक्ती विचारू लागला की अशी एक अफवा मी ऐकत आहे की असं एक अजगर आहे ते लोकांना गिळून टाकते, ही खरी आहे का? असं जेव्हा तो लोकांना विचारू लागले तर लोक म्हटले की हा विषय तू आमच्याशी बोलू नको आणि ते त्याला गप्प करू लागले. और जब उन्होंने वहाँ के गांव के लोगों से पूछताछ किया कि यह बात ऐसा हो रहा है, ऐसी अफवाह मैंने सुना है, वो ठीक है क्या? तो लोग कहने लगे तुम इस विषय में बात ना करो, हम जवाब देना नहीं चाहते, बोल के वे लोग उसको कुछ जवाब नहीं दिया. They all seemed to be believing it and they were scared to talk about it. आणि त्यांना असं वाटत असे आहे की त्यांना त्या गोष्टींवर विश्वास होते आणि ते त्या गोष्टींविषयी भीत होते. ऐसा लग रहा था कि उनको उसके ऊपर विश्वास था, लेकिन वे लोग उसको टालना चाहते. One night about 1:30 in the night, आणि एक रात्री 1:30 वाजता लेकिन एक रात को 1:30 बजे this new man was in his house awake. आणि तो आपला हा जो नवीन व्यक्ती आहे आपल्या घरात जागा होता. और यह नया व्यक्ति जो है अपने घर में जागा हुआ था. Suddenly far away he heard the sound of whistling and singing. आणि खूप लांब जो आहे त्याला शिट्या वाजवण्याचा आणि गाण्याची आवाज ऐकू आली. तुरंत ही दूर में वो सीटी बजाने की और गाने की आवाज उसने सुना. 1:30 in the night someone was whistling and singing and walking down the road. 1:30 वाजता रस्त्यावरून कोणतरी शिट्या वाजवत गाणे गात जात होते. रात का 1:30 बजे कोई तो सीटी बजाकर गाना गाकर सड़क से चल रहा. Suddenly there was laughter. आणि त्यानंतर हसण्याचा आवाज. तुरंत ही हंसने की आवाज. Who was that in the middle of the night coming like this? मध्यरात्री असं कोण येत आहे? आधी रात में ऐसा आने वाला कौन है? So he switched off the lights. आणि त्याने मग घरातल्या दिव्या विझवून टाकले. उसने अपनी घर की बत्तियों को बुझा दिया. He looked out of the window. आणि त्याने खिडकीतनं बाहेर पाहिलं. उसने अपनी खिड़की से बाहर देखा. 1:30 in the night in the moonlight he heard the voice, that sound of laughter and singing and whistling coming closer and closer. रात्रीच्या 1:30 वाजता चंद्राच्या प्रकाशाखाली कोणतरी शिट्या वाजवत आहे, गात आहेत आणि मग हसत हसत ते निघून येत आहेत तिथनं. रात के 1:30 बजे वो चांद के उस दृष्टि वो ज्योति में उसने देखा कि कोई सीटी बजाकर गाना गाकर हंस के आ रहा. Suddenly he saw a figure coming. आणि त्याने एक आकार काहीतरी तिथून येत असताना पाहिलं. तुरंत ही उसने वहां से एक रूप को आते हुए देखा. He was shocked to see that young girl who had just committed adultery. She is now walking in that road, lonely in the night, singing and laughing and whistling. आणि त्यांनी पाहिलं की ती जी स्त्री व्यभिचारमध्ये फसली होती तीच ती मुलगी आहे आणि ती शिट्या वाजवत गाणे गात आणि नाचत आणि हसत ती तिथून येत आहे. उसने देखा कि वही जो जवान स्त्री है जो व्यभिचार में फंस गई थी, वही सीटी पर जाकर गाकर हंसते हुए आ रही है. This is not normal, he said to himself. आणि तो म्हटला हे काही साधारण गोष्ट नाही. वो कहा कि ये तो कोई साधारण बात नहीं है. Where is she going? Why is she shouting like this? What's happened to her? आणि ती कुठे जात आहे, तिला काय झालेलं आहे, ती का अशी ओरडत आहे असं त्याला वाटू लागले. वो सोचने लगा कि उसको क्या हुआ, वो क्यों चिल्ला रही है, वो कहाँ जा रही है. He saw her turning and going down towards that river. आणि त्याने पाहिलं की ती तिथून वळून त्या नदीकडे जात आहे. और फिर उसने देखा कि वहां से वो घूमकर वो नदी की ओर जा रही है. He decided to follow her. आणि त्याला वाटलं की आता मी हिच्या मागे जाऊ. उसने निश्चय लिया कि मैं इसके पीछे जाऊंगा. Quickly he dressed up and he started chasing that voice. आणि तो जो आहे कपडे नेसले आणि तिच्या मागे तो ओरडत म्हणजे तिला पळवत पळवत तो गेला. और तुरंत ही वो उठकर वस्त्र पहनकर उसके पीछे जाने लगा. He went street after street and finally he heard the voice again. आणि तो रस्त्यावरनं जात होता आणि शेवटी परत त्याला तीच आवाज ऐकू आली. और वो सड़कों से जाते समय फिर से वो उस आवाज को सुना. It was by the time he found out where that voice was coming from and chased it was about 3 in the morning. आणि तो असं पळत पळत हे आवाज कुठून येत आहे त्याच्या मागे धावत धावत त्याला आता पहाटचे 3 वाजले. दौड़ते हुए ढूंढते हुए वो आवाज कहाँ से आ रहा है जानने के लिए वो गया, तो ढूंढते उसको 3 बज गया. Suddenly at 3 in the morning a wind blew. आणि पहाटे 3ला एक मोठी हवा सुटली. और सुबह 3 बजे एक हवा चलने लगी. When that wind blew, the singing stopped, the whistling stopped, the laughter stopped. वारा सुटल्यानंतर ते शिट्टीची आवाज थांबली आणि मग गाण्याचा आवाजही थांबला आणि हसण्याचा आवाजही थांबला. जब वो हवा चलने लगी तब वो सीटी की आवाज, गाने की आवाज और हंसने की आवाज रुक गया. What happened? Where could she have gone? Why is it silent now? आता काय झालं, ती कुठे गेली असेल आणि हे आवाज कुठं गेलं, काय कसं हे थांबलं. अभी क्या हुआ, क्यों इतना खामोश हो गया, वो कहाँ गई. The wind stopped blowing and everything was still again. आणि वारा सुटणं थांबून गेलं, शांत झालं, सगळीकडे शांतता पसरली. वो हवा चलना बंद हो गई और सब कुछ खामोश हो गया. He ran in the direction of that voice that he had heard last and he found a ruined house there.
आणि त्यांनी तो ज्या ठिकाणातून ती आवाज येत होती तिथपर्यंत तो धावत गेला आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं एक नासधूस झालेलं एक घर तिथं होतं. और वो जो आवाज आने वाली उस जगह की ओर वो दौड़ के चला गया, तो वहां पर गया तो वहां पर उसने घर को देखा. He went into the dark house and he shone his torch. All he saw was a handbag that belonged to that girl and a pair of shoes that belonged to the girl. She was not there. अंधाराने भरलेले ते घर होतं. तो त्यात प्रवेश केल्यानंतर पाहिला की त्या मुलीचं जे एक पिशवी होती आणि तिचे पायातले चप्पल तिथे होते आणि बाकी काहीच नव्हतं तिथं. वो जो अंधार रूपी घर में वो प्रवेश किया, अपनी ज्योति को चमका कर देखा, तो वहां पर वो लड़की नहीं बल्कि उसकी बैग और उसकी चप्पल वहां पर थी. She had just disappeared like that. आणि तिथून ती अदृश्य झाली किंवा लोप झाली. वैसे ही वहां से वो गायब हो गई. Could it be true that there was really a dragon that was devouring people? आणि असं अजगर आहे का, सर्प आहे का जे लोकांना गिळून टाकते, हे खरे आहे का? क्या यह सच्ची बात है कि ऐसा कोई अजगर है जो लोगों को निगल डालता? He said, I'm going to find out. आणि तो म्हटला आता ह्या गोष्टींचा शोध मी लावणार आहे. वो कहा कि मैं पता करूंगा. And he had discovered by then that there was another man who had started drinking recently. आणि त्यानंतर त्याला असंही कळून आलं की असा एक व्यक्ती आहे जो मद्यपान करू लागला किंवा दारू पिऊ लागला. और तब उसको पता चलने लगा कि एक नया व्यक्ति एक है जो शराब पीने शुरू किया. After a few nights, again he heard the sound of whistling and laughter. आणि काही दिवसानंतर परत त्याला रात्रीच्या वेळेस असं शिट्या मारण्याचा आणि गाण्याचा आवाज ऐकू आलं. कई दिनों के बाद फिर से वो जो सीटी की आवाज और गाने की आवाज को वो सुना. When he saw who was coming, it was this drunkard. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की हे कोण आहे तर त्यांनी पाहिलं की हा दारुडे आहे. जब उसने देखा कि यह कौन आ रहा है, देखा तो यह शराबी है. So he said, I'm going to find out the truth this time. And he ran ahead of the man and went near that ruined house and waited there. आणि त्याला तो म्हटला की आता हे गूढ गोष्ट काय आहे ह्याचं रहस्य मी शोधूनच काढणार म्हणून ह्या व्यक्तीच्या पुढे तो धावू लागला आणि त्या घराकडे तो जाऊन उभा राहिला. वो कहा कि अभी कैसे भी करके मैं इसको पता करूंगा. उस व्यक्ति के आगे वो दौड़कर वो घर के सामने जाकर रुक गया. He hid behind the bushes and he was waiting there in silence. झुडपांच्या मागे तो उभा राहिला आणि शांत रीतीने तो वाट पाहू लागला. वो झाड़ियों के पीछे छुप गया और खामोशी से इंतजार किया. 3 o'clock in the morning, again he heard the sound of whistling coming towards that ruined house. आणि पहाटच्या 3 वाजता जे आहे परत त्यांनी पाहिलं शिट्यांचा आवाज आणि गाण्याचा आवाज देत त्या घराकडे एक रूप येत आहे. और दिन का सुबह जो 3 बजे वो फिर से देखा कि वो जो सिटी की और गाने की आवाज वो घर की तरफ आ रहा. Suddenly he had a thought. आणि झटकन त्याला एक विचार आला. तुरंत ही उसको एक विचार आया. Suppose it's the dragon that's going to wait and going to swallow this man. आणि जर ते अजगर असेल आणि ते सर्प जर ह्या व्यक्तीला गिळून टाकणार असेल तर. अगर वो जो अजगर सचमुच ये व्यक्ति को निगल डालता है तो. So he turned his view towards the jungle across the river. आणि त्यांनी जे आहे नदीच्या पलीकडे असलेल्या त्या रानाकडे तो बघू लागला. तो उसने घूमकर उस नदी के उस पार उस जंगल की ओर अपने चेहरे को घुमाया. And he looked into the dark jungle to see if he could spot anything there. आणि त्या अंधारमय जंगलाकडे तो पाहू लागला तिथं त्याला काय दिसू येते का. वो अंधकार के जंगल में अपनी दृष्टि को घुमाया कि कहां वहां कुछ दिख रहा है. Suddenly he saw it. आणि झटकन त्याला काहीतरी दिसलं. तुरंत ही उसने देख लिया. He saw 2 golden eyes staring through the jungle at his area. आणि त्या रानातनं जे आहे 2 सुवर्णमय डोळे त्या जंगलातून त्याच्याकडे पाहत होते. और उसने देखा कि 2 जो सुवर्ण जो आंखें हैं वो जंगल से इसकी ओर देख रहा. As that man entered the ruined house, आणि जसं नासधूस झालेला त्या घरामध्ये हा व्यक्ती प्रवेश केला. जैसे वो उस व्यक्ति उस घर के अंदर प्रवेश किया, the wind started blowing again. वारा परत सुटू लागला. वो हवा चलने लगी. Suddenly those eyes disappeared. आणि मग नंतर ते जे डोळे आहेत ते नाहीसे झाले. तुरंत ही वो आंखें वहां से गायब हुआ. He heard the sound of wings flapping. आणि सर्वत्र जे आहे पंखाने उडणारे आवाज त्याला ऐकू आले. और पंखों की उड़ने की आवाज उसको सुनाई दिया. The same time the man entered into the house. आणि परत त्याच वेळेस तो व्यक्ती त्या घरात प्रवेश केला. उसी समय वो उस व्यक्ति उस घर में प्रवेश किया. Suddenly the singing stopped, the wind stopped, the flapping stopped, everything was silent आणि again. त्यावेळेस परत गाण्याचा आवाज, शिट्याचा आवाज, हसण्याचा आवाज, जे काही पंखाचा आवाज आहे ते सर्व बंद झाले. तुरंत ही सीटी की आवाज, गाने की आवाज, जो पंखों की आवाज, सब कुछ बंद गया. The story goes on to say how this man somehow went and encountered the dragon and fought against it and won. आणि गोष्ट अशी आहे की हा जो व्यक्ती आहे त्या अजगराच्या विरुद्धात तो लढू लागला आणि त्या अजगरावर त्याने विजय मिळवला. और ये कहानी आगे चलकर ऐसा होता है कि वो कैसे भी करके वो अजगर को ढूंढ के निकालता, उसके साथ लड़ाई करके उसके ऊपर जय पा लेता. Although this is only an imaginary story, it is not imaginary, it's real in everyday life. आणि प्रियानो हे काल्पनिक गोष्ट आपल्याला वाटते पण हे काल्पनिक नाही,
तर अस्तित्वात आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दररोज असं होत असते. ये कल्पना की ये कहानी होने पर भी ये व्यक्तिगत जीवन में हर दिन वो हमारे जीवन में होते रहता. There is a dragon, a very real dragon, but it's invisible to the eyes of human beings. एक खरोखर अजगर आहे, ते अदृश्य माणसाच्या डोळ्याला अदृश्य आहे, पण जरूर तो अजगर जे आहे माणसाला गिळून टाकण्यासाठी तयार आहे. एक अजगर जरूर है, वो बहुत ही भयानक है और मनुष्य को निगल डालने वाला एक अजगर है. And he is creating sins not in the bodies but in the souls of human beings. तो शरीरामध्ये पाप उत्पन्न करतो असं नाही, पण तो माणसांच्या प्राणामध्ये तो पाप उत्पन्न करत आहे. वो शरीर में नहीं बल्कि मनुष्य के प्राणों में वो पापों को उत्पन्न कर रहा. Those sins are becoming stains in the souls of human beings. It's growing and stinking, but man cannot know it with the nose. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये ते पाप आल्यानंतर ते प्राणावर जे आहे ते काळे डाग उत्पन्न करतो, त्यामधून दुर्गंध येते, पण माणसाला त्या गोष्टींची जाणीव होत नाही. ये जो पाप बढ़ते हुए वो दागों के बदलता है और वहां से दुर्गंध निकलता है, लेकिन मनुष्य उसको नहीं जानता. Then comes a time when that dragon calls that particular man and says, "Come to me, you belong to me." आणि असं एक काळ येते जेव्हा ते अजगर माणसाला पाहून म्हणते, तू माझा आहे, तू माझ्याकडे वळून ये. फिर एक ऐसा समय आता है कि वो अजगर उस व्यक्ति को देखकर कहता है कि देखो तू मेरा है, मेरे पास आओ. That man, not knowing where he is going, laughs his way towards hell. आणि आपण कुठे जातो, काय करत आहोत, ह्या माणसाला काही जाणीव नसते आणि तो हसत हसत त्या नरकाकडे तो जातो. यह मनुष्य को मालूम नहीं कि वो कहाँ जा रहा है, लेकिन हंसते हुए वो नरक की ओर जा रहा है. This is happening every day. आणि हे दर दिवस होत आहे. यह हर दिन हो रहा है. Every minute an average of 100 people are dying. आणि प्रत्येक क्षणी जे आहे हजारो लोक जे मरत आहेत. हर मिनट में जो है सैकड़ों लोग मरते हैं. Where are they going? ते कुठे जात आहेत? वे लोग कहाँ जा रहे हैं? Just as the three of us have finished speaking our sentence, 2 people have already died. आणि आता आम्ही 3 जण बोलत असताना त्या क्षणामध्ये 2 जण मेले आहेत. जैसे हम 3 लोग एक एक वाक्य बोलते हैं, वैसे ही 2 लोग मर चुके. This invisible is dragging soul after soul. People are going in the hundreds towards hell. आणि अदृश्य हा जो आहे माणसांना त्याच्याकडे वळवतो आणि त्यांना तो गिळून टाकतो आणि अनेक लोक नरकाकडे जात आहेत. यह दृश्य व्यक्ति मनुष्य को उसी की ओर खींचता है, नरक की ओर ले जाता है और उसमें वो मार डाल देता. What is the solution? आणि ह्याचं सुलझाव किंवा त्याचा उपाय काय आहे? उसके लिए क्या उपाय है? How can we escape the mouth of the dragon? ह्या अजगराच्या तोंडातून आपण कसं वाचू शकतो? इस अजगर से मुंह से हम कैसे बच निकले? What soap is there that can wash away that sin stain of our souls? ह्या पापाचं डाग जे आपल्या प्राणावर आहे ते धुवून काढण्याचा कुठला साबून आहे? ऐसा कौन सा साबुन है जो वो पाप का दाग हमारे प्राण से धो के शुद्ध करेगा? What should we do that we can escape hell and go into heaven to be with God? नरकापासून वाचून स्वर्गामध्ये देवाकडे राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नरक से बचकर स्वर्ग में परमेश्वर के पास जाने के लिए हम क्या करना है? There is only one solution. त्याच्यासाठी एकच उपाय आहे. इसी के लिए एक ही उपाय है. The Bible says we need a savior. आणि पवित्र शास्त्र म्हणते की आपल्याला एक तारकाचं किंवा तारणाऱ्याचं गरज आहे. पवित्र शास्त्र कहता है कि हमारे लिए उद्धारकर्ता की जरूरत है. No philosophy, no religion, no teaching can take man to heaven. तत्वज्ञान, धर्मशास्त्र किंवा कुठलाही शिकवणे जे आहे माणसाला स्वर्गामध्ये नेऊ शकणार नाही. कोई भी तत्वज्ञान, कोई भी धर्म, कोई भी सिखावट मनुष्य को स्वर्ग में नहीं ले जाएगा. You need someone, a person who can save us. तुम्हाला एक व्यक्तीची गरज आहे जो तुम्हाला उद्धार देऊ शकतो, तारू शकतो. आपको कोई एक ऐसी व्यक्ति की जरूरत है जो आपको बचा सकेगा. Only the blood of Jesus can take away the sin stain of a man. माणसाच्या जीवनावर असलेले पापाचे डाग फक्त येशू ख्रिस्ताचे रक्तच धुवून टाकू शकते. मनुष्य के जीवन के पाप का दाग को सिर्फ यीशु का लहू ही धो सकता है. Only the blood of a sinless God can take away the sinner man's sin. निष्पाप देवाचं रक्त जे आहे पापमय मनुष्याचे डाग धुवून काढू शकते. वो पाप रहित परमेश्वर का निष्पाप लहू जो है वही मनुष्य की पाप की दाग को हटा सकता है. That's why Jesus shed his blood. म्हणूनच येशू ख्रिस्ताने आपले रक्त सांडले. इसीलिए यीशु ने अपने लहू को बहाया. Dear brother, dear sister, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्यारा भाई, प्यारा बहन, if you want to go to heaven, जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर अगर आपको स्वर्ग में जाना है तो you don't know when you're going to die. I don't know when I'm going to die, but when we do die, we must go to heaven. मी कधी मरणार हे मला ठाऊक नाही, तुम्ही कधी मरणार ते तुम्हाला ठाऊक नाही, पण आपण मेल्यानंतर आपल्याला स्वर्गात नक्कीच जायचं आहे. आप कभी मरोगे आपको नहीं मालूम, मैं कब मरूंगा मुझे नहीं मालूम, लेकिन अब मरने से स्वर्ग में जाना है. Is there anyone in this place, anyone who's hearing in my voice,
who can say, I have never sinned even once in my lifetime. From my birth till today, I have never told a lie. I've never got angry. I've never hit anyone. I've never talked any bad words. I've never stolen. I've never fought with other people. I've never committed any sins. Put up your hands. आणि मला ऐकणार आहे तुम्ही कुठेही असो, इथे बसलेल्यामध्ये असं कोणी व्यक्ती आहे का जो म्हणणार माझ्या जन्मापासून आतापर्यंत मी काहीच पाप केलेलं नाही, मी चोरी केली नाही, मी शिव्यागाळी दिली नाही, मी कुणालाही मारहाण केलेलं नाही आणि मी काही कुठल्याही प्रकारचं पाप केले नाही, असं जर कोणी असेल तर आपला हात वर करा. मेरी आवाज को सुनने वाले यहाँ पर बैठे हुए लोग, मैं आपसे एक सवाल करता हूँ कि ऐसा कोई व्यक्ति है जो जन्म से लेकर आज तक कोई भी पाप को नहीं किया, कभी कोई बुराई नहीं बोला, कभी चुराया नहीं, कभी झूठ नहीं बोला, ऐसा कुछ है तो अपने हाथ को उठाइए. No hands have gone up. कुठलाही हात वर आलेला नाही. कोई भी हाथ ऊपर नहीं आया. If we are sincere in telling the truth, our truth will be, every day I do something wrong. जर आपण खऱ्यापणाने हे कबूल करत आहोत तर ह्याचा अर्थ हे आहे की प्रत्येक दिवस मी काही ना काही पाप करतो किंवा काय कुठं ना कुठं मी चुकत राहतो. अगर खराई के साथ अगर हम सत्य बोलते हैं तो बात यह है कि प्रतिदिन हम कुछ ना कुछ गलत करते ही So हैं. we all have that stain in our souls. तर ह्याचा अर्थ हे की आपल्या प्राणावर हे जे दाग आहे ते जरूर आहे. तो ये बात है कि हम सबों के प्राणों में वो दाग है. So we all need the blood of Jesus. तर आपण सर्वांना येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं गरज आहे. हम सबों को यीशु मसीह का लहू की जरूरत है. We all need a savior. आपण सर्वांना तारकाचं गरज आहे. हम सबों को उद्धारकर्ता की जरूरत है. Shall we close our eyes? या आपण आपले डोळे बंद करूया. क्या हम हमारी आंखें बंद करें? How many of us want to go to heaven? किती लोकांना स्वर्गात जायचं आहे? हम में से कितनों को स्वर्ग में जाना? Those who say, I don't want to go to hell, I want to go to heaven. जितके लोक म्हणतात की मला नरकात नाही जायचंय, मला स्वर्गात जायचं आहे. जो कोई लोग कहते हैं कि मुझे नरक में नहीं जाना बल्कि मुझे स्वर्ग में जाना है, Please stand up. आपण उभे राहूया. कृपया आप खड़े हो जाइए. You may be a believer, you may be a new person. तुम्ही विश्वासणारे असाल किंवा नवीन असाल. आप शायद विश्वासी हो या नया व्यक्ति हो. Whoever you are, if you are in this hall, if you want to go to heaven, stand up. तुम्ही कोणीही असा, जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर तुम्ही उभे राहा. आप कोई भी हो, अगर आप ये हॉल में है, आपको स्वर्ग में जाना है तो खड़े हो जाइए. When you are standing up, you're not just standing up just like that. You are standing up and heaven is watching you because you are acknowledging that you need a savior. आणि तुम्ही जेव्हा उभा राहत आहात तर सहज उभा राहत नाही, स्वर्ग तुम्हाला पाहत आहे आणि ह्या गोष्टींची निश्चय आहे की तुम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. जब आप खड़े होते हैं तो सिर्फ आप ऐसा ही खड़ा नहीं होते, स्वर्ग यह जानता है कि आपको एक उद्धारकर्ता की जरूरत है. 1 minute we are going to call out to that savior. आणि 1 मिनिटासाठी आपण त्या तारणाऱ्याला धावा करणार आहोत. 1 मिनट के लिए हम उस उद्धारकर्ता को देखकर His चिल्लाएंगे. name is Jesus. आणि त्याचं नाव येशू आहे. उसका नाम यीशु है. Dear brother, dear sister, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्यारा भाई प्यारा बहन, maybe you are a Christian, तुम्ही ख्रिस्ती असाल शायद आप मसीही हो, but then some sins are still struggling in you. पण तरी सुद्धा तुमच्यामध्ये काहीतरी पापांचा संघर्ष होत आहे. कई फिर भी कई पाप आपके अंदर संघर्ष कर रहा You may be a believer, but some sins are struggling within you. तुम्ही विश्वासणारे असणार तरीही काही पापांचा संघर्ष तुमच्या आत होत आहे. आप एक विश्वासी होगा लेकिन कई पाप आपके अंदर संघर्ष कर रहा. You need Jesus. तुम्हाला येशूची गरज आहे. आपको यीशु की जरूरत है. Today He wants to save you. आज तो तुम्हाला तारू इच्छितो. आज वो आपकी उद्धार करने के लिए चाहता है. This evening that blood of Jesus can wash away that stain, that black stain in your heart and make your heart white once again. आज रात्रीच्या वेळेस येशूचं ते बहुमूल्य रक्त तुमच्या पापाचं दाग धुवून काढणार आणि तुम्हाला निष्कलंक कसं बनवणार. आज रात को आपका हृदय का उस दाग को यीशु का लहू धोकर उसको शुद्ध कर सकता है. 1 minute we are all going to cry out to Jesus. 1 मिनिट आपण सर्व येशूला पाहून त्याचा धावा करणार आहोत. 1 मिनट के लिए हम सभी लोग यीशु को देखकर दोहाई देंगे. Every child of God, cry out to Jesus. प्रत्येक परमेश्वराच्या लेकरू ज्या येशूला पाहून तुम्ही धावा करा. हर परमेश्वर का बच्चा यीशु को देखकर दोहाई दीजिए. Savior Jesus, forgive my sins. हे उद्धारक येशू, माझ्या पापांचा तू क्षमा कर. उद्धारक यीशु, मेरा पापों को क्षमा कर. Let us all open our mouths and say, Jesus, save us. आपण सर्व आपले तोंड उघडून बोलूया, हे प्रभू तू माझा उद्धार कर. हम हमारे मुंह को खोल कर कहें, प्रभु हमारा उद्धार कर. Salvation is not only for sinners, it's for everyone. हे जे उद्धार आहे ते फक्त पाप्यांसाठी नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी
सगळ्यांसाठी आहे. यह उद्धार कहने से सिर्फ पापियों को लिए नहीं बल्कि सबों के लिए. I need a salvation today. आज मला तारणाची गरज आहे. मुझे भी आज एक उद्धार की जरूरत है. Everyone here needs a salvation today. इथं बसलेल्या प्रत्येकाला तारणाची गरज आहे. यहाँ पर हर एक को एक उद्धार की जरूरत है. Lift up your voice and cry out to the Lord. आपला आवाज उचलून तुम्ही देवाला पाहून धावा करा. अपनी आवाज को उठाकर प्रभु की ओर दुहाई दो. Lord, I don't want that dragon to devour me. हे प्रभू, ते अजगर, ते सर्प मला गिळून टाकू नये. प्रभु, वो अजगर मुझे निकल डालना मैं नहीं चाहता. Jesus, I don't want to go to hell. I want to be with you. हे प्रभू, मला नरकात जायचं नाही, मला स्वर्गात तुझ्या बरोबर राहायचं आहे. यीशु, मुझे नरक में नहीं जाना बल्कि मुझे तेरे साथ रहना है. 1 minute, lift up your voice and cry out to the Lord. आपण आवाज करून ओरडून आपण देवाला पाहून धावा करूया. 1 मिनट के लिए प्रभु को देखकर हम दुहाई दे. Whether your neighbor cries out to the Lord or not, you lift up your voice and cry out to the Lord. तुमच्या शेजारी असलेला व्यक्ती ओरडत असेल, रडत असेल की नाही ते तुम्ही पाहू नका. तुम्ही तुमचा आवाज उचलून देवाला पाहून धावा करा. आपका पड़ोसी प्रभु को देखकर दुहाई देता है या नहीं वो नहीं देखना, बल्कि आप प्रभु को देखकर दुहाई दो. If there is any sin troubling you, tell it to the Lord now. आणि जर काही पाप तुम्हाला त्रास देत असेल तर त्याविषयी तुम्ही देवाला आताच बोला. अगर कोई पाप है जो आपको तकलीफ दे रहा है तो प्रभु से कहिए. They looked unto him and were lightened, and their faces were not ashamed. जे त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशित झाले आणि त्यांची तोंडे कधी कालवले नाही. जो उसकी ओर देखे वे लोग ज्योतिर्मय हुए, उनकी चेहरा कभी लज्जित नहीं हुआ. This poor man cried, and the Lord heard him and saved him out of all his troubles. या दीनजनाने देवाला पाहून धावा केली आणि त्याचे सर्व संकटापासून त्यांनी त्याला सोडवले. इस दीन व्यक्ति ने प्रभु को देखकर चिल्लाया, प्रभु ने उसका जवाब दिया, सारे संकट से छुड़ाया. Him that cometh to me, I will in no wise cast out. जो माझ्याकडे येतो त्याला मी कधीही लांब टाकणार नाही. जो मेरे पास आएगा कभी मैं उनको इनकार करके बाहर नहीं करूंगा. If we confess our sins, He is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness. जर आपण आपल्या पापी पदरी घेतो आणि कबूल करतो तो आपल्या सर्व पापापासून आपल्याला धुवून शुद्ध करण्यासाठी तो नीतिमान आणि विश्वसनीय आहे. अगर हम हमारे पापों को कबूल करने से हमें धोकर शुद्ध करने के लिए वो धर्मी और विश्वास योग्य है. The Spirit of the Lord is moving in our midst. परमेश्वरचा आत्मा आपल्यामध्ये संचार करत आहे. परमेश्वर की आत्मा हमारे बीच में मंडला रहा. How many can feel the presence of God in this place? आज सायंकाळी किती लोकांना देवाचा सानिध्याचा भास होत आहे. आज शाम को कितने लोग परमेश्वर का समूह को महसूस कर रहे हो. Where the Spirit of the Lord is, there is liberty. जिथे देवाचा आत्मा आहे तिथे स्वतंत्रता आहे. जहाँ पर परमेश्वर की आत्मा है वहाँ पर छुटकारा Where the है. Spirit of the Lord is, no dragon can come. जिथे देवाचा आत्मा आहे तिथे अजगर येऊ शकणार नाही. जहाँ पर परमेश्वर की आत्मा है वहाँ पर अजगर नहीं आएगा. Where the blood of Jesus is applied, that the heart is made white. आणि जिथे देवाचं येशू ख्रिस्ताचं रक्त लावलं जातं ते हृदय शुद्ध आणि श्वेत होते. जहाँ पर यीशु का लहू छिड़काया जाता है वो हृदय श्वेत बन जाता है. If you have received the Holy Spirit, allow the Spirit of God to work now. जर तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला असेल तर देवाच्या आत्म्यासाठी तुम्ही जागा द्या. अगर आप परमेश्वर की आत्मा को पाया है तो उसको काम करने के लिए जगह दो. There are some dear people here who are struggling with sin now. आता इथे असलेले काही लोक पापांबरोबर संघर्ष करत आहे. कई ऐसे प्यारे लोग यहाँ पर है जो पाप के साथ संघर्ष कर रहे हैं. But the Bible says, He that believeth on me, as the scripture hath said, out of his belly shall flow rivers of living water. पण देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, जो मजवर विश्वास करतो शास्त्रलेखामध्ये लिहिल्यानुसार त्याच्या आतून म्हणजे हृदयातून जे आहे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जैसे पवित्र शास्त्र कहता है कि जो विश्वास करने से उसके अंदर से जीवन की जल की नदियां बहेगा. Now give room to the Spirit of God. Rivers of living water are going to flow out of you. आता तुम्ही देवाच्या आत्म्यासाठी जागा द्या. जिवंत पाण्याच्या नद्या तुमच्यामधून वाहतील. अभी आप परमेश्वर की आत्मा के लिए जगह दो, जीवन की जल की नदी आप में से बहेगा. Now give room to the Spirit of God. The rivers of living water will remove death in this place. आणि आता तुम्ही देवाच्या आत्म्यासाठी जागा द्या आणि जिवंत पाण्याच्या नद्या तुमच्यामधून वाहतील. अभी आप परमेश्वर की आत्मा के लिए जगह दो, जीवन की जल की नदी आप से बहेगा. Those who have already received the Holy Spirit, start to speak in tongues. ज्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला आहे तुम्ही अन्य भाषाने बोला. जो पवित्र आत्मा के अभिषेक को पाया है अन्य भाषा में बोलिए. As the Spirit of God rises up within you, आणि जसं देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करते जैसे परमेश्वर की आत्मा आपके अंदर जागेगा. the power of God will move out of this place and touch those who are in sin. देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करेल आणि जे पापामध्ये आहे त्यांना स्पर्श करेल. परमेश्वर का ताकत आपसे निकलेगा, जो पाप में उसको छुएगा. Today, the blood of Calvary is going to work in this place. आज त्या वधस्तंभावरचं रक्त आपल्यामध्ये कार्य करणार आहे. आज वो सलीबी लहू इस जगह में काम करने वाला. Today, many of you are going to see visions of Jesus hanging at Calvary. आज अनेक लोक येशूला वधस्तंभावर लटकण्याचं दृश्य पाहणार आहे.
आज बहुत सारे लोग यीशु को सलीब पर लटकते हुए दृश्य देखेंगे। Today the head of the dragon is going to be crushed under many people's feet. आज अनेक लोकांच्या पायाखाली ते अजगराचं डोकं ठेचलं जाणार आहे. आज वो अजगर का जो सिर है बहुत लोगों के पैरों के नीचे रोक दिया जाएगा। Allow the Spirit of God to work. देवाची आत्मा आपल्यामध्ये कार्य करण्यासाठी जागा द्या. परमेश्वर की आत्मा काम करने के लिए जगह दीजिए। The rivers of living water flow out. आणि जिवंत पाण्याच्या नद्या त्याचं सामर्थ्य आपल्यामधून वाहू दे. जीवन की जल की नदियां हम में से बहने दो। As the children of God are getting filled in the Spirit, आणि जसं देवाचे लेकरं आत्म्यामध्ये भरत आहेत, जैसे परमेश्वर के लोग आत्मा में भरते, those who want prayer, आणि ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, जिनको प्रार्थना की जरूरत है, come forward. तुम्ही पुढे या. आप आगे आइए। If you want deliverance from your drinking habit, come forward. जर तुमच्या मद्यपान करण्याच्या सवयीपासून तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर तुम्ही पुढे या. अगर आपकी शराबी आदत से छुटकारा चाहिए तो आगे आइए। If you want to be healed of your sickness, come forward. आजारापासून तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर तुम्ही पुढे या. अगर आपको अपनी बीमारी से चंगाई चाहिए तो आगे आइए। You may be standing on the road, but Jesus loves you and He's speaking to you. Come forward. तुम्ही रस्त्यावर उभा असणार पण येशू तुम्हाला प्रीती करतो, तुमच्याशी बोलतो, तुम्ही पुढे या. आप शायद सड़क पर खड़े रहोगे लेकिन यीशु आपको प्रेम कर रहा, आपसे बातें कर रहा, आप आगे आइए। You may belong to any religion, but Jesus loves you. Believe Him and come forward. तुम्ही कुठल्याही धर्माचं असेल पण येशू तुम्हाला प्रीती करतो, तुम्ही त्याची वाणी ऐकून पुढे या. आप कोई भी धर्म का क्यों न हो, यीशु आपको प्रेम करता है, उसकी आवाज सुनकर आगे आइए। Now listen, Church of God. हे देवाची मंडळी ऐकून घ्या. प्रभु की कलीसिया आप सुनिए। Some people are standing here in front. आणि काही लोक आता इथे पुढे उभे आहेत. कई लोग यहाँ पर आगे खड़े, They need healing from Jesus. त्यांना येशूकडून आरोग्य पाहिजे. उनको यीशु से चंगाई चाहिए, They need salvation from Jesus. येशूकडून त्यांना तारण पाहिजे. उनको यीशु से उद्धार चाहिए, They want to go to heaven. त्यांना स्वर्गात जायचं आहे. उनको स्वर्ग में जाना They है, want deliverance from demonic oppression. आणि सैतानाच्या बंधनापासून पासापासून त्यांना सुटका पाहिजे. शैतान के बंधन से उनको छुटकारा चाहिए। Church of God, हे देवाची मंडळी, परमेश्वर की कलीसिया, Jesus is in you. येशू तुम्हामध्ये आहे. यीशु आपके अंदर है। Give these people Jesus. आणि ह्या लोकांना येशूकडे आणा. इन लोगों को यीशु दो। As you get filled in the Spirit of God, जसं तुम्ही देवाच्या आत्म्याने भरत राहता, जैसे आप परमेश्वर की आत्मा में भरते, your Jesus is going to touch them. येशू आपला ह्या लोकांना स्पर्श करणार आहे. आपका यीशु उनको छुएगा। As you speak in tongues, जसं तुम्ही अन्य भाषाने बोलाल, जैसे अपनी भाषा बोलोगे, your Jesus is going to touch them. आपला प्रभू येशू ख्रिस्त यांना स्पर्श करणार आहे. आपका यीशु उनको छुएगा। The powers of darkness binding them are going to be released. आणि यांना ज्या अंधाराची सामर्थ्य बांधून ठेवली आहे ते सुटून जाणार. अंधकार की शक्ति जो उनको बांध के रखा है वो खुल जाएगा।